माहिती नाहीये. आणि परत मला या टेक्निकल गोष्टी बऱ्याचशा समजत नाहीत, किंबहुना मी ते समजून घेण्याचा कधी प्रयत्नही केला नाही आणि भूषण सरही मला शिकवत नाहीत. त्यामुळे थोडीशी गडबड होते. असं भूषण सर, थँक यू व्हेरी मच की मला या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही संधी देताय बोलायची. कोरे सर, थँक यू व्हेरी मच. वेळ न घेता मी डायरेक्ट पॉइंटवरती येतो की जसं आपण आपला विषय जो सुरू होता की आपण एक फिल्म, शॉर्ट फिल्म बनवतोय किंवा फिल्म बनवतोय. कालच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं असेल की फिल्म करत असताना त्याच्या अगोदरचा जो एक पार्ट येतो तो सीन आहे आणि सीनच्या अगोदर शॉट आहे आणि शॉटच्या ही अगोदर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ती आहे फ्रेम, म्हणजे एक चौकट, एक फोटो. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे फोटोग्राफी. तर खरं तर व्हिडिओग्राफी शिकत असताना, व्हिडिओग्राफी मुळात शब्द नाहीये जसं भूषण सरांनी सगळ्याला आपल्याला आता सुरुवातीलाच सांगितलं. तर व्हिडिओग्राफी ही जी गोष्ट आहे, हा शब्द नाहीये, तर काय आपण वापरतो तर सिनेमॅटोग्राफी वापरतो किंवा एखादी फिल्म बघायला जातो आपण तर त्यावेळेस तिकडे DOP लिहिलेलं असतं. व्हिडिओग्राफी शिकवत असताना फोटोग्राफीचा काय संबंध आहे, तर हीच गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की तिकडे DOP लिहिलेलं असतं. DOPचा अर्थ डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी. तर खरं तर तो माणूस तिकडे व्हिडिओ करतोय, पण त्याला फोटोग्राफी का म्हणलं जातं, कारण तो व्हिडिओ करतच नाहीये, तर तो एका सेकंदाला 24 फोटो काढतोय जे डोळ्याच्या समोरून आपल्या एवढे फास्ट जात आहेत की तो तुम्हाला व्हिडिओ वाटतोय. खरं तर तो फोटोच काढतोय, म्हणून त्याला DOP म्हणतात. किंवा आपण बोलीभाषेत सुद्धा आपल्याला या टेक्निकल टर्म्स माहिती नाहीये त्यावेळेस सुद्धा आपण नेहमी म्हणत असतो की मी पिक्चर बघायला चाललोय. आपण सगळेजण म्हणतो की मी पिक्चर बघायला चाललोय, की तू अमुक एक पिक्चर आता आलेला हा पिक्चर बघितला का, तर पिक्चर म्हणजे काय, आपण बाहेर जाऊन पोस्टर बघून येतोय का, तर नाहीये. तर आपण तिकडे व्हिडिओ बघायला जातो, पण आपल्यालाही माहित आहे की व्हिडिओ म्हणजे एका सेकंदाला 24 काढलेले फोटो आहेत आणि ही फ्रेम तयार करत असताना त्यात काही महत्वाच्या गोष्टी असतात. त्या महत्वाच्या गोष्टीमध्ये कॅमेऱ्याच्या सेटिंग्ज असतील, तर कॅमेऱ्याच्या सेटिंग्जमध्ये काही अपर्चर, शटर स्पीड, ISO, फ्लॅश कंपेन्शन, एक्सपोजर कंपेन्शन, व्हाईट बॅलन्स, अशा काही महत्वाच्या गोष्टी असतात. कॅमेरा अँगल्स ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस राईट लेन्स चूज करणं ही पण तेवढीच मोठी महत्वाची गोष्ट तिकडे असते. आणि हे सगळं करत असताना आणखीन त्याच्यामध्ये आर्टिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस कलर्सचा इम्पॉर्टंट, लाईटचा इम्पॉर्टंट तेवढंच मेजर काम करत असतं. आता जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं की कालच्या किंवा परवाच्या सेशन मधून पण तुम्हाला एक गोष्ट फार लक्षात आली असेल की सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला काय असेल तिकडे तर तुमचा कंटेंट. तुम्हाला 3 इडियट्सचा तुम्ही तो सीन बघितलेला असेल की कहना क्या चाहते हो. सगळ्यात महत्वाचं हे आहे की कहना क्या चाहते हो, काय म्हणायचंय तुम्हाला, काय सांगायचंय हे पहिल्यांदा क्लिअर असणं, त्याचं पेपर वर्क असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार मग पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. जसं की मग कलर कंपोजिशन असेल, लाइटिंग असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते त्या म्हणण्यानुसार येतात. की कालच्या सेशनमध्ये पण आपण जर बघितलं तर गणिताचा मला एखादा चॅप्टर शिकवायचा आहे किंवा अमुक एक गोष्ट मला शिकवायची, तर ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला काय म्हणायचंय आणि मग मला त्याला टेक्निकल गोष्टींची पण तेवढीच आवश्यकता असते. आणि त्या टेक्निकल गोष्टी जसं की आता थोड्या वेळापूर्वी जर तुम्ही बघितलं तर ज्यावेळेस माझा एक कॅमकॉर्डर म्हणजे एक एंट्री लेवल कॅमेरा मी आता फक्त कनेक्ट केलेला होता, तर तो कॅमेरा कनेक्ट केलेला असताना माझे जे व्हिज्युअल्स दिसत होते ते खूप प्रॉपर दिसत होते. आणि तोच मी आता हा लॅपटॉपचा माझा कॅमेरा म्हणजे काही टेक्निकल इश्यू आल्यामुळं हा केला तर त्याची क्वालिटी जी आहे ती डेफिनेटली खूप खाली गेली. माझा जो लाईट लावलेला होता तो लाईट आत्ता इथे तुम्ही बघताय हा खूप विचित्र पद्धतीने दिसतोय. इथे हे जो पॅच दिसतोय तो, कारण माझा कॅमेराचा अँगल चेंज झालाय आणि ह्या सगळ्या गडबडी झालेल्या आहेत. तर हे करत असताना आता या कॅमेराला हा लाईट झेपत पण नाहीये आणि त्या कॅमेराला ज्यावेळेस आपण हे केलं होतं म्हणजे कॅमकॉर्डर कनेक्ट केलेला होता मी त्याला, तर कॅमकॉर्डरला तो लाईट ठीकठाक वाटत होता आणि जर मी तिकडे DSLR किंवा मिररलेस कॅमेरा कनेक्ट केला तर हा लाईट अतिशय त्याला कमी पडेल.
जसं जसं मी कॅमेराची माझी क्वालिटी इम्प्रूव्ह करत जातो तसं तसं लाईटचा पण गेम तिकडे येत जातो. आणि हा लाईट आणि ऑडिओ ह्या दोन्हीचाच गोंधळ आहे सगळा पहिल्यापासून. तर हे काय आहे, तर जसं की आत्ता तुम्ही बघितलं तर काय झालाय प्रॉब्लेम, की मी ऑडिओ कनेक्ट करा, माझा फक्त ऑडिओचा प्रॉब्लेम होता. हे दृकश्राव्य माध्यम आहे. ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही गोष्टींचा आपल्याला बॅलन्स करावा लागणार. ऑडिओ कनेक्ट होत नव्हता म्हणून मला माझा जो प्रोफेशनल कॅमेरा आहे तो पण काढावा लागलाय. आणि हाच प्रॉब्लेम पहिल्यापासून आहे. ज्यावेळेस फिल्म्स पहिल्यांदा शूट होत होत्या त्यावेळेला काय होत होतं, की फिल्म शूट होत असताना त्या आउटडोअरला व्हायच्या आणि मूक चित्रपट होते. त्याच्यामध्ये आवाज नावाची गोष्टच नव्हती. मग व्हायला काय लागलं, की ज्यावेळेस साऊंड आला, त्यावेळेस जे आवाज आला, तुम्ही जर पहिल्या काही फिल्म्स बघितलेल्या असतील एकदम ब्लॅक अँड व्हाईट, की 1-2 मिनिटाची फिल्म, 3 मिनिटाची फिल्म वगैरे जी असायची, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ते काय फक्त एक व्हिज्युअल्स यायचे जायचे या पद्धतीने ते असायचं. पण ज्यावेळेस आवाज आला त्यावेळेस प्रॉब्लेम काय व्हायला, आत्ताच्या लेवलला आपण बघितलं तर माझ्या स्टुडिओ मधले बाकीचे काही आवाज येत होते म्हणून मला हेडबँड वगैरे वापरावं लागतंय. ही घटना ज्यावेळेस सुरुवातीची आहे त्यावेळेस तर काय चॅलेंजेस येत असतील आणि त्यावेळेस आउटडोअरला शूट करायचं कसं, म्हणून काय आलं, की मग आउटडोअरला शूटच करायचं नाही, आपण स्टुडिओमध्ये शूट करू. मग स्टुडिओ उभारले गेले आणि स्टुडिओमध्ये शूट करायला लागलं. तर स्टुडिओमध्ये दुसरा प्रॉब्लेम, जसा आता आपल्याला इथं कॅमेराचा प्रॉब्लेम आला, तर स्टुडिओमध्ये शूट करताना प्रॉब्लेम आला लाईटचा. कारण बाहेर जेवढी मला पॉवरफुल लाईट मिळत होती तेवढी मला स्टुडिओमध्ये लाईट पॉवरफुल मिळत नाही. आणि मग सगळी गडबड सुरू झाली, की ऑडिओ कॅप्चर करायचंय तुम्हाला का व्हिडिओ कॅप्चर करायचा आहे. व्हिडिओ कॅप्चर करायचं असेल तर लाईट लावावी लागेल, ऑडिओ कॅप्चर करायचं असेल तुम्हाला तर आज सुद्धा ते चॅलेंजेस आहेत. म्हणजे डबिंग करणं आणि हे करणं, आज सुद्धा ऑडिओचे प्रॉब्लेम्स हाय एंड लेवलला सुद्धा क्लिअर झालेले नाहीयेत. तिकडे फक्त रेफरन्स आवाज घेतला जातो आणि नंतर डब केला जातो. मग हा डब केलेला आवाज जो आहे त्याला ते मॅच करण्यासाठी काही म्युझिक ऍड केलं जातं, तिथल्या त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. जसं की मी आत्ता काहीतरी बोलतोय आणि मी बोलत असताना समजा आत्ता असं हे पाण्याचं झाकण उघडलं आणि पाणी पिलं, तर मी पाणी पिताना असा तो गट गट आवाज जो आलाय तो रेकॉर्ड तुम्हाला ऐकूच आलेला नसेल. का? कारण लॅपटॉपचा जो माझा माईक आहे तो ते कॅप्चर करणारच आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, पाणी पिण्याचा आवाज, बॉटलचा ओपन करण्याचा आवाज, हे सगळे वेगवेगळे रेकॉर्ड केले जातात आणि एडिटिंगमध्ये ते नंतर ऍड केले जातात. तर ह्या दोन गोष्टींचं बॅलन्स करणं खरं तर सगळ्यात जास्त ती महत्वाची गोष्ट आहे. आणि ती त्यावेळेसपासून आजपर्यंत ही आहे. आणि आज टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली असताना सुद्धा हे चॅलेंजेस जसे तसे आहेत. त्याच्यावर काही सोल्युशन्स येत आहेत आणि भविष्यामध्ये ते येत राहतील. आता आपण येऊयात, की जसं की आता मी स्टुडिओमध्ये आहे, तर स्टुडिओमध्ये शूट करत असताना मला काय करावं लागेल, की तिकडे लाईट लावावी लागेल. आणि लाईट लावत असताना, लाईट कनेक्ट करत असताना लाईट तिथल्या स्पेसला जिवंत करते. आपल्या डोक्यामध्ये काय गोष्ट आहे, की लाईट लावायची म्हणजे काय, की 2 ते लाईट्स लावून ठेवल्या. आपण ते आय कार्ड पासपोर्ट काढताना वगैरे तर जसं तुम्ही बघितलं असेल, तर ते लाईट्स तशा तुम्ही लावल्या दोन्ही साईडनी, की प्रॉब्लेम काय होतो मेजर, की तो फोटो जो आहे तो तुमचा फ्लॅट होऊन जातो. जसं की आता समजा माझ्या स्क्रीनवर काही फोटो दिसत आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अक्षय कुमार जयस्वाल सरांचा फोटो दिसतो. हा फोटो दिसत असताना ब्लू कलरचा एक त्यांनी शर्ट घातलेला आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं त्यांचा फोटो तुम्ही बघत असाल तर त्यांचा फोटो इथं पूर्ण फ्लॅट झालेला आहे. आता हे फ्लॅट झालाय म्हणजे काय, किंवा तुम्ही 3D फिल्म्स बघितलेला असतील किंवा फोटोमध्ये 3D दिसणं हे गरजेची गोष्ट आहे. तर 3D म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? माईक ऑन करून तुम्ही आपले रेग्युलर जे रूल्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही बोलू शकता. 3Dचं तुम्ही 3D फिल्म्स बघितल्यात का? 3D फिल्म्स बघितले असेल तर लेटेस्ट फिल्म कुठली बघितलेली आहे तुम्ही 3D? आणि 3D म्हणजे काय तुमच्या मते? माईक ऑन करून बोलू शकता तुम्ही. 3D म्हणजे 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन. ओके, म्हणजे काय? लांबी, रुंदी आणि उंची.
ओके, आणखीन कोणी त्याला आणखीन थोडंसं एक्सप्लेन करू शकेल? तीनही बाजूने. करेक्ट. तर फोटो ज्यावेळेस तुम्ही बघताय, माझी स्क्रीन ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळेस त्याला एक मी किती जाड आहे हे तुम्हाला समजतंय. आता माझ्या फोटोमध्ये किंवा माझ्या स्क्रीनवर बघून पण कळतंय, किंवा माझी उंची 6 फूट आहे हे तुम्हाला लक्षात येते. आता जरी माझा क्लोज शॉट दिसत असेल तरीही मी जर समजा मागे गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की माझी. पण त्याच्याबरोबर तिसरी जी गोष्ट आहे, डेप्थ, खोली जी आहे, ती जी गोष्ट आहे ती माझ्या त्या स्क्रीनवर कशी कळणार आहे? ते स्क्रीनवर नाही कळणार, कारण त्या स्क्रीनलाच डेप्थ नाहीये ना. तर मला माझ्या वेगवेगळ्या गोष्टीतून त्या ह्याच्यामध्ये मला डेप्थ आणली पाहिजे. जसं की आता मी आहे, माझ्या मागे ही चेअर आहे, चेअरच्या नंतर हा लाईटचा काहीतरी बोर्ड आहे, त्याच्यानंतर ही टीव्हीची स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये पण एक डेप्थ आहे, आणि त्याच्यानंतर माझी ती भिंत आहे. हे तुम्हाला लक्षात येत आहे. तर हे लक्षात, ही जी डेप्थ आहे ना ही आली पाहिजे. आणि मॅक्सिमम वेळेला मी टीचर्सचे ज्यावेळेस शूट बघत असतो त्यावेळेस हे टीचरच्या शूटमध्ये किंवा बरेच जणांचे, म्हणजे अगदी वेडिंग शूट करताना काही प्रोफेशनल लोक सुद्धा जे आहेत ना, ते फोटो तुमचा फ्लॅट करून टाकतात. फ्लॅट करून टाकतात म्हणजे काय करतात, त्यातली जी डेप्थ आहे, खोली जी आहे, ही घालवून टाकतात. मग त्यासाठी काही कॅमेऱ्यातल्या टेक्निक्सचा वापर असतो, जसं की अपर्चरचा वापर तुम्ही किती केलेला आहे, तुमच्या लेन्समध्ये तुमची फोकल लेंथ किती गेलेली आहे, तुमचा डिस्टन्स किती आहे, हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत तेवढ्या डीपमध्ये मी जात नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं काही प्रॅक्टिकल तुम्हाला काही करून दाखवतो. स्क्रीन शेअर करतोय मी. भूषण सर, माझी स्क्रीन दिसते ना? हो दिसते. ओके, म्हणजे मी फोटोशॉप ओपन केलं, आता हे दिसतंय ना? राईट. आता मी एक इथं नवीन फाईल क्रिएट करतोय, आणि मी इथे एक नवीन जस्ट फाईल क्रिएट केली. आणि ही नवीन फाईल क्रिएट केल्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं, तुमच्यापैकी बरेच जणांनी फोटोशॉप पण शिकलेला असेल, कारण टीचर्स खूप काही गोष्टी शिकतात. माझा ऑनलाईन जो कोर्स आहे तो सुद्धा बऱ्याचशा टीचर्सनी परचेस केलेला आहे माझ्या ॲपवरून. आता तुम्ही इकडे जर बघितलं तर मी एक सर्कल तयार केलाय, आणि सर्कलमध्ये मी काय करतोय की स्क्रीन दिसत नाहीये सर, तुम्ही दिसत आहात. भूषण सर दिसते ना? तुम्ही स्क्रीन नाही दिसत असेल, दिसत. बाकी आम्हाला दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. हो सर, स्क्रीन दिसते. दिसते. झूम हो, झूम करा सर, झूम करून पाहू. सर्कल दिसते बघा. हा, राईट राईट, सर्कलच आहे. त्याला आपण पुढे दिसतंय सर, दिसतंय. दिसतोय सर. ओके, चलो. आता जर तुम्ही बघितलं तर एक सर्कल दिसतोय. बरेच जण काय म्हणले की एक सर्कल दिसतोय, कुठल्या कलरचा दिसतोय? ग्रे कलरचा दिसतोय. पण हा जो सर्कल आहे हा बॉल सारखा वाटतोय का? किंवा त्याच्यामध्ये डेप्थ आहे का? तर डेप्थ त्याच्यामध्ये अजिबात नाहीये. आणि ही डेप्थ का नाहीये ह्याच्यामध्ये? तर डेप्थ नाहीये त्याच्या मागं एक रिझन आहे की लाईट जर आपण बघितले तर दोन्ही साईडनं त्यामध्ये आली, आणि तो फोटो जो आहे तो फ्लॅट झालेला आहे. फोटो किंवा ते सर्कल जे आहे, म्हणजे काय की मला माझ्या फोटोमध्ये किंवा मला जे पण काय करायचंय त्याच्यामध्ये मला इकडे शॅडो आणि हायलाइट ह्या दोन गोष्टी ऍड कराव्या लागतील, तर त्याच्यामध्ये मला ती डेप्थ दिसायला सुरुवात होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता इथे एक टूल घेतोय, आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर मी इथं थोडंसं त्याला ब्लॅक करायला सुरुवात केली. आता थोडासा त्याला शेप क्रिएट व्हायला सुरुवात झाली. आणि आता तुम्ही बघितलं तर शॅडो त्याची प्रॉपर क्रिएट झाली, आणि त्याच्याबरोबर आता मी हायलाइट क्रिएट करतोय.
आणि आता जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला थोडासा बॉल झाल्यासारखा वाटतोय, एक डेप्थ त्याच्यामध्ये क्रिएट झाली. हेच मी त्याला शॉर्टकट मध्ये एक ग्रेडियंट टूल घेऊन पण डायरेक्ट हे करू शकतो. हा डायरेक्ट एक तुम्हाला बॉल क्रिएट झाल्यासारखा वाटतोय. ओके, आणि याच्यामध्ये आता आणखीन लिमिटेशन्स काय आहेत? आता याच्यामध्ये जर मी आणखीन लिमिटेशन्स बघितले तर बॉल तर झालाय आणि त्याच्यावर शॅडो पण क्रिएट झाली, पण खाली शॅडो नाहीये त्याच्या. म्हणून मी काय करतोय, त्याला आणखीन एक इथे आणखीन एक लेअर घेतली, ब्रश टूल घेतलाय आणि ब्लॅक कलर घेऊन इथे त्याला हलका फिल करतोय. आता तुम्हाला तो बॉल जो आहे तो वेगळा वाटायला लागलाय. फिल्टर, ब्लर, गॉसियन ब्लर. तर बघा इकडे काय झालंय, तर तो बॉल तुम्हाला कुठेतरी हवेत असल्यासारखा वाटतोय. ऍक्च्युली काय आहे, काहीच नाहीये, फक्त जो ग्रे कलर होता तो ग्रे कलर ऍज इट इज आहे, पण त्याला मी हायलाइट, मिड टोन आणि शॅडो क्रिएट केलं आणि याच्यामधूनच तुमची डेप्थ क्रिएट होते. आणि ही डेप्थ जी आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएट होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत आणखीन मी याच्यावर जर गेलो, आता समजा की मला याला गोल्डचा इफेक्ट घ्यायचा आणि गोल्डची एक प्लेट क्रिएट करायची, तर मी जस्ट एक क्लिक करतोय आणि इथं गोल्डची प्लेट क्रिएट झाली. पण त्याच्यामध्ये पण बघितलं असेल एक ताट तयार झाल्यासारखं झालंय, गोल्डन ताट तयार केल्यासारखं झालंय. आता सेम गोष्टीला मी इथे काय करतोय, एक नवीन लेअर क्रिएट करून घेऊन इथे एक माझं नाव टाईप करतोय फक्त, VIPI विकास इंगळे फोटोग्राफी इन्स्टिट्यूट असं मी टाईप केलं. मी याची साईज थोडीशी वाढवतो. आता हे नाव जर आपण बघितलं तर ते ऍब्सोल्युटली मला फ्लॅट दिसतंय, पण मी त्याच्यावर जर इफेक्ट ऍड केला तर आता बघा की ते नाव जे आहे हे गोल्डन कलरचं एम्बॉस असल्यासारखं वाटतंय, त्याच्यामध्ये डेप्थ क्रिएट झाली. तर ही डेप्थ कशामुळे क्रिएट झाली? लाईट, शॅडो, हायलाइट, मिड टोन याच्यामुळे ती शॅडो क्रिएट झाली आणि गोल्डचा त्याला इफेक्ट आला. असे मी वेगवेगळे इफेक्ट त्याला ऍड करू शकतो एका क्लिक वरती. इथे पण बघा तो एक बबल सारखा इफेक्ट आलाय. आता याला लाईमचा इफेक्ट म्हणजे लिंबू आहे आणि त्या लिंबाचं टेक्स्चर आणि ह्या पद्धतीचं ते इफेक्ट आलाय. तर आपण कुठलाही एखादा फोटो ज्या वेळेस बघत असतो त्यावेळेस फोटोमध्ये जर आपण बघितलं तर या गोष्टींना खूप लक्ष द्यावं लागतं की इथे बघा आता की तिचं नाक आहे आणि नाकानंतर इथे डेप्थ आहे, त्याच्यानंतर तिचा गाल आहे आणि इथं ती जी क्रिएट झालेली आहे शॅडो आणि हे, त्याच्यामुळं मला तिचा चेहरा जसा आहे तसा दिसतोय. कुठलाही आपण चेहरा जर बघितला तर आपल्याला या पद्धतीनं तो दिसेल. आता फॉर एक्झाम्पल हाच फोटो समजा मी तिकडे ओपन केला आणि हा फोटो मी ओपन केल्यानंतर यातला जस्ट एक कलर जो आहे तो पिक करून घेतोय आणि हा कलर मी जस्ट एक पिक केला इथला आणि इथे गेलोय आणि इथे जाऊन ह्या लेयर्स मी क्लोज करतोय आणि ही जी लेयर आहे ही जी लेयर आहे या लेयरच्या वर मी एक परत एक लेयर क्रिएट करतोय. मी तुम्हाला कॉन्सेप्ट समजावून सांगतोय, लाइटिंगचा कॉन्सेप्ट समजावून सांगतोय. हे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला हे लक्षात यायला सुरुवात होईल. आता सेम स्किनचा कलर तर घेतलाय पण ते परत फ्लॅट वाटतंय, म्हणून मी याला थोडस एक ब्लेंडिंग मोड इथून चेंज करतोय.
सर स्क्रीन दिसते ना भूषण सर? दिसते ना? ओके. ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट एक लाइटिंग करत असताना आपल्याला खूप व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं आहे की तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये जर डेप्थ क्रिएट करायची असेल तर तुमच्या फोटोमध्ये हायलाइट मिडटोन शॅडो हे येणं फार गरजेचं आहे. पण आपला प्रॉब्लेम कुठं होतं की ज्यावेळेस आपण लाइटिंग करत असतो त्यावेळेस मॅक्सिमम लोक जे आहेत ना ते शॅडोला खूप घाबरतात. शॅडोला घाबरतात म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, आपण ज्यावेळेस लाइटिंग करत असतो त्यावेळेस ही जी हायलाइट आहे ही आपण खूप जास्त करतो आणि शॅडो जी आहे ना ती एकदम अशी काळ्या पद्धतीनं करतो, एकदम म्हणजे तिथे एकदम, आणि परत हा फोटो फ्लॅट होतो आणि जो गोलपणा जो आहे त्यातला जो राऊंडनेस आहे तो किल होतो. तर हे नाही झालं पाहिजे. तर हे तुम्हाला लाइटिंग करूनच कंट्रोल करावं लागतं. मी परत स्क्रीन शेअर करून तुम्हाला काही फोटो दाखवतोय ज्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की लाइटिंग केल्यामुळं काय होतं आणि ते कशा पद्धतीनं ओके. तर इकडे आता मी जस्ट तुम्हाला काही फोटो दाखवतोय, काही इथं लग्नातले फोटो आहेत, हे एका लग्नामध्ये काढलेले फोटो आहेत आणि या लग्नामध्ये बघितल्यानंतर आता हा जो शॉट आहे हे म्हणजे काहीतरी कन्यादानाचा हा तिथं प्रोग्राम आहे. या फोटोमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की किती वाजलेले असतील? कोणी एक दोघ जण सांगाल की किती वाजताचा टाइम असेल हा? 8-9 वाजता. थोडस मोठ्याने बोलाल प्लीज. 8 ते 9 वाजता संध्याकाळी रात्री. राईट, सॉरी, ओके, 8 ते 9 वाजता हा फोटो काढलेला आहे. तर या फोटोमध्ये बघितल्यानंतर जर आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात येतंय की सूर्य आलेला आहे, सकाळी 8 वाजलेत किंवा 9 वाजलेले आहेत आणि तो लाईट तिकडे क्रिएट झालेला आहे, गोल्डन कलरचा त्याच्यामध्ये टिंट आहे, तिकडे जे शॅडो येते, तर आपल्याला हे बघितल्यानंतर लक्षात येईल. पण खरं बघायला गेलं तर इथं खरंच सकाळी 8-9 वाजता हा फोटो घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या भटजीच्या चेहऱ्यावर तिकडून लाईट आणि शॅडो जर बघितलं तर इथं खूप जास्त झालेली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एकदम प्रॉपर लाईट आलेली आहे. तर ही लाईट सूर्यापासून मिळालेली आहे का? तर हो, सूर्यापासून मिळालेली आहेच, पण आम्ही अगेन्स्ट पण काही क्रिएट केलं गेलेलं आहे. जसं की इकडे बघा मागे केळीच्या पानावर तुम्हाला लाईट दिसते आणि त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येते की केळीचं पान सकाळी 9 वाजता कधी बघितलंय तुम्ही, तर ते तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येऊन जातो. इथं पण तुम्ही बघितलं तर तो लाईट शॅडोचा जो ड्रामा क्रिएट केला गेलेला आहे, मग ते वेडिंग फोटोग्राफी असू देत किंवा प्री वेडिंग असू देत, फॅशन फोटोग्राफी असू देत, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जर बघितलं, मी इकडे तुम्हाला काही फोटो दाखवतोय, हे काही प्री वेडिंगचा घेतलेला शॉट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा की लक्ष जे आहे ना तुमचं, किंवा काल पण तुम्हाला जे भूषण सरांनी पण सुरुवातीला एकदा दाखवलं होतं की ग्रीन स्क्रीन तुम्हाला चेंज करून तिकडे ब्लॅक स्क्रीन करून दाखवली होती. त्याचा यूज बघा इथे कशा पद्धतीने केला गेलेला आहे. कुठल्याही शॉटमध्ये जर आपण बघितलं तर त्याचे जे बॅकग्राऊंड यूज केले गेलेले आहेत ते काही ठिकाणी डीप केले गेलेले आहेत, काही ठिकाणी ब्लर केले गेलेले आहेत. आता इथे बघा लाइटर बॅकग्राऊंड असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने लक्ष जात आहे. फॅमिली पोर्ट्रेट्स असतील, हे फॅशन असेल. आता हा या पर्सनचा जो फोटो आहे तो फोटो, हा एक फोटो आहे, इथे पण त्यांचा फोटो आहे, पण इथे त्यांचे कॅरेक्टर पूर्ण वेगळं वाटतंय. तोच पर्सन जो आहे त्यांचा इथे पण फोटो आहे स्टुडिओमध्ये घेतलेला, इथे त्यांचा लुक आणि कॅरेक्टर पूर्ण वेगळं वाटतं. तुम्हाला आणखीन पण मी काही फोटो दाखवतो, काही ठिकाणी प्लीझंट दाखवायचंय तुम्हाला.
इथे पण तुम्ही बघितलं तर हे एका मॅगझिन साठी म्हणजे मर्सिडीजचे म्हणजे भारतातला सगळ्यात महत्वाचा माणूस आहे, म्हणजे जर्मन पर्सन आहे, पण मर्सिडीजचा सर्व आहे मर्सिडीज कंपनीचा. त्यांचे कॅटलॉग शूट करण्यासाठी आम्ही त्यांचा घेतलेला हा शॉट आहे. हे घेत असताना त्यांनी चष्मा घात कंटिन्यू करू. इथे तुम्ही बघितलं तर त्यांचे चेहरा किंवा त्यांचा चष्मा आहे, पण त्या चष्म्यामधून त्यांची स्किन आणि डोळे आणि त्याच्यातले जे सगळे डिटेल्स दिसत आहेत त्यासाठी केलेली गेलेली स्पेसिफिक लाइटिंग. इथे जो लाईटचा यूज केला गेलेला आहे, अगेन्स्ट लाईटला हे शूट केलेलं आहे, समोरून एक लाईटनं फील केला गेलेला आहे. इथं जो सगळा तो ड्रामा क्रिएट केला गेलेला ना, लाईट शॅडोचा, तो अमेझिंग आहे. हा टिपिकल फॅशन शॉट आहे, ब्युटी शॉट ज्याला आपण म्हणतो. इथे पण हा सगळा मागे जे लाईटचा यूज केला गेलेला आहे. इथे बघा की आता इथे भर दुपारी 2 वाजता वगैरे काढलेला हा फोटो आहे, पण ह्या फोटोमध्ये ब्युटी ही आहे की शॅडो जरी असेल किंवा इथं जर तुम्ही बघितलं तर डोळ्याचं तिच्या गॉगल मधून पडलेली लाईट, तिच्या पापण्यांची सावली, हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने कॅप्चर केले गेलेले आहेत. आता हे जर तुम्ही मोबाईलने कॅप्चर करायला गेलात तर 110% हे कॅप्चर होणार नाही, कारण मोबाईलची डायनॅमिक रेंज किंवा मोबाईलची जी कॅपॅसिटी आहे तेवढी नाहीच आहे. तर कॅमेऱ्याच्या पण काही वेळेला मर्यादा येतात. आता हे मी काही शूट केलं गेलेलं आहे, रिसेंटली शूट केलं, 1-2 आठवड्यापूर्वी केलेलं गेलेलं आहे, मेकअप आणि हे दाखवण्यासाठी केलेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही त्या मुलीचा चेहरा बघितला तर खूप सटल लुक आहे, खूप सॉफ्ट फील आहे, म्हणजे असं वाटतं की बघत राहावं. म्हणजे ते फोटो बघून असं डोळ्याला तुमच्या असं कुठंच तुम्हाला असं ते लागत नाहीये, पिंच होत नाही कुठंच. तो जो एक सॉफ्टनेस मेंटेन केला गेलेला ना लाइटिंग मधून, हे लाईट मधून कॅप्चर केले गेलेले सगळ्या गोष्टी. आणि ऍट द सेम टाइम सेम वेळेला जर तुम्ही बघितलं, इथं तिसरा फोटो आहे त्या मुलीचा, याच्यामध्ये लाइटिंग थोडीशी चेंज केली गेलेली आहे. आता बघा तिचा हात त्या ओढणीच्या मागे आहे, पण हात त्या ओढणीच्या पुढे असण्याचं इल्युजन क्रिएट करतोय. इथे पण बघा सेम मुलगी आहे, सेम कॅरेक्टर आहे, सेम मेकअप आहे, सेम स्किन, सेम कॉस्ट्युम, सगळ्या गोष्टी सेम आहेत, पण इथे तिचा लुक एक्स्ट्रीमली हार्श वाटतोय. 2 फोटो मी तुम्हाला कम्पेअर करून दाखवतो की लाइटिंग मुळे काय फरक पडतोय. सेम प्लेसला, सेम लोकेशनला त्या मुलीचं एकदम पूर्ण कॅरेक्टर असं वाटतं की ही मुलगी वेगळी आणि ही मुलगी वेगळी आहे. फक्त हेअरस्टाईल मध्ये थोडासा चेंज केला गेलेला आहे, तो एवढा मेजर नाहीये. मेजर चेंज जो याच्यामध्ये आहे तो लाइटिंगचा आहे. कारण इकडे जर आपण बघितलं तर ही लाइटिंग जी आहे प्रचंड सॉफ्ट लाईट केली गेलेली आहे, एकदम सटल लाइटिंग केली गेलेली आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर, आणि गंमत ही आहे की हे करत असताना मी हे एडिटिंग मधून नाही केलेलं, हे लाइटिंग मधून केलेलं आहे. त्यामुळं दोन्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे पण स्किनचं टेक्स्चर वगैरे बघा एकदम दोन्हीचं प्रॉपर आहे. कुठल्याही हा डोळा बघितला, इथले डोळ्याच्या खालचं टेक्स्चर बघितलं तर हे प्रॉपर पद्धतीने अचीव केलं गेलेलं आहे. तर मला फोटो काढत असताना इथे बघा हार्श लाइटिंग केली गेलेली आहे. गार्लिक राईस मला शूट केलेला आहे मी हा. किंवा इथे बघा ते तांदळाचे कण असतील, तुम्हाला एक तांदळाचा दाणा असेल, किंवा ते छोटंसं सूप आहे, म्हणजे हातात पण बसणार नाही, म्हणजे एवढं छोटं हे आहे, त्या तांदळाच्या दाण्यावरून तुम्हाला लक्षात येईल. तसं इथे पण तुम्ही बघितलं तर की जस्ट एक मुलगी आहे. आणि लाइटिंगचा यूज जर तुम्ही परफेक्ट वेळेला, परफेक्ट टायमिंगला जर केला तर काय अचीव होऊ शकतं. आता हे लोकेशन जे आहे ना, हे काय वाळलेलं गवत आहे ऍक्च्युली बघितलं गेलं तर, पण त्या वाळलेल्या गवतामध्येच कशा पद्धतीनं लाईटचा यूज केला गेला तर तुम्हाला काय रिझल्ट अचीव होऊ शकतात. म्हणजे ते भगवद्गीता वाचते ती मुलगी, असं आम्ही ते थोडंसं हे करून. तर इथं पण लाईटचा जर यूज केला, नॅचरल लाईटचा यूज करून पण तुम्ही तो गोल्डन आवर ज्याला आपण म्हणतो तो कशा पद्धतीने अचीव करू शकतो. हे फोटो आणि हे दाखवायला खूप आहेत, म्हणजे ते काय तुम्ही बघितलं तर हे अनलिमिटेड आहेत, म्हणजे भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे.
मॅक्सिमम वेळेला वेडिंग्स वगैरे ज्यावेळेस आपण शूट करत असतो त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल तर वेळ नसतो. आता फॉर एक्झाम्पल मी इथे काही वेडिंग्स मधले हे शॉर्ट्स बघा, तर याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं तर माझ्या हातात 2-3 सेकंद असतात किंवा 1-2 मिनिट असतात. त्या 1-2 मिनिटामध्ये मला लाईट सेट करायची असते. एखादा असिस्टंट सोबत असतो ज्याला मी फक्त इशाऱ्याने खुणवून सांगतो की इकडे लाईट लेफ्ट घे, राईट घे, टिल्ट अप कर, टिल्ट डाऊन कर. पण ह्या सगळ्या फोटोंमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर शॅडो ही जी गोष्ट आहे, इकडची लाईटची क्वांटिटी आणि इकडच्या लाईटची क्वांटिटी जी आहे ही प्रचंड फरक आहे त्याच्यामध्ये, ज्याला आपण कॉन्ट्रास्ट रेशो म्हणतो. आणि शॅडो मध्ये पण बघितलं तर तुम्ही त्यांची दाढी आहे किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे काही खुणा आहेत, व्रण आहेत, दाढीचा एक एक केस आहे, ते प्रॉपर डिटेल्स तुम्ही त्यामध्ये अचीव केलेले किंवा त्यांच्या शर्टचं टेक्स्चर असेल, त्यांच्या व्हाईट कलरचं जे त्यांनी उपरणं किंवा टॉवेल घेतलेला आहे त्याच्यामधले डिटेल्स असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिटेल्स त्याच्यामध्ये येणं फार गरजेचं असतं. मग काही वेळेला ते जाणून बुजून ठेवलेले असतात, काही वेळेला ते जाणून बुजून आपण घेत नाहीत. परत हे सगळं करत असताना बऱ्याचशा वेळेला आपल्या डोक्यामध्ये हे असतं की माझ्याकडे खूप हाय एंड सगळ्या गोष्टी पाहिजेत. जसे की आता फॅशन फोटोग्राफी शिकण्यासाठी मुलं ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस त्यांचे हे असतं की सर फॅशनसाठी आमच्याकडे हे नाहीये. तर तुम्ही ह्या शॉर्टमध्ये जर बघितलं तर बारदान ज्याला आपण म्हणतो ना ते बांधलेलं आहे तिकडे मागे, म्हणजे पोतं जे आहे ना की कांद्याचं वगैरे जे पोतं असतं ते पोतं इकडे तिच्या मागे बांधलेलं आहे. आणि वर तिच्या डोक्यावर जर बघितलं ना तर भांड्या घासायचा काते आहे, त्या कात्याला गोल्डन कलर केलाय आणि हा फॅशन शॉट त्यांना क्रिएट करून दाखवला की तुमच्याकडे जे आहेत त्या गोष्टींमधून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट क्रिएट करू शकता. ओके, सो लाईट करत असताना जसं की मी तुम्हाला आता म्हणलं की तुम्हाला बॅकग्राऊंड वरची लाईट, फोरग्राऊंड वरची लाईट कुठल्याही फोटोमध्ये बघा की म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथे बघा की तिचे जे कॉस्ट्युम आहेत हे पिंक कलरचे आहेत आणि पिंक कलरचाच ग्रेडियंट मागे फील क्रिएट केलं गेलेलं आहे आणि ग्रेडियंटली लाईट जी आहे ही डार्क 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 होते. त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावर, मानेवर तिची ज्वेलरी कशी हायलाइट होते, तिची ओढणी कशी ट्रान्सपरंट दिसते, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष केलेलं गेलं. आणि तेच मी तुम्हाला आता या बॉलच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की काय होत आहे आणि कशा पद्धतीनं थोडेसे चेंजेस केले तर ते होत आहेत. इथे आता आपण हे बघितलं होतं की इथे बघा सेम तो बॉल आहे आणि या बॉलला मी तर आता परत तुम्ही मोबाईलवर जर ह्या गोष्टी बघत असाल तर बऱ्याचशा वेळेला ते नीट लक्षात येत नाही. तर मी याला सॉफ्ट लाईट केलं आणि इथे जर तुम्ही बघितलं तर आता तो स्किन वाटायला लागली असेल, पण इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे, ही स्किन जरी वाटत असेल तरी याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये टेक्स्चर नाहीये. जसं मगाशी मी तुम्हाला कुठलाही एखादा फोटो, जसं की आता हा फोटो आहे आणि हा फोटो ज्यावेळेस मी तुम्हाला झूम करून दाखवतोय तर इथे काय आहे, स्किन मध्ये टेक्स्चर आहे. आणि इथल्या ह्या बॉलमध्ये जर आपण बघितलं तर या बॉलमध्ये या थोड्याशा टेक्निकल गोष्टी सांगतोय मी आणि ऍडव्हान्स गोष्टी थेरॅटिकली मांडण्याचा प्रयत्न करतोय मी. कारण आता तुम्हाला लगेच कुठेतरी कॉम्पिटिशनला भाग घ्यायचा आहे किंवा या अर्थानं म्हणून मला तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स लेवलला सांगावं लागतं, कारण तरच तुम्ही त्या गोष्टी अचीव करू शकाल. आता इकडे बघितलं तर तुम्ही स्किन वाटते पण फ्लॅट वाटते, लाईट शॅडो आली पण त्याच्यामध्ये टेक्स्चर नाही आलेलं. तर मी इकडे फिल्टरमध्ये जाऊन जस्ट तुम्हाला इकडे फिल्टर गॅलरीमध्ये गेलोय मी आणि फिल्टर गॅलरीमध्ये जाऊन टेक्स्चर ऍड करतोय इकडे. इकडे टेक्स्चर ऍड करतोय, त्याचे नॉईस ऍड करतोय आणि कॉन्ट्रास्ट ऍड करतोय. आणि तुम्ही जर आता बघितलं तिकडे तर त्यात नॉईस आलाय, मी जाणून बुजून थोडासा नॉईस जास्त क्रिएट केलाय कारण तुम्हाला तो मोबाईलवर दिसताना, आता ज्यांच्याकडे आयफोन वगैरे आहे त्यांच्याकडे ते प्रॉपर पद्धतीने दिसेल. परत ते प्रॉपर पद्धतीने दिसायला मी गुगल मीटचा यूज करतोय, तिकडून क्वालिटी लॉस होते. आणि आता तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये ग्रेन्स आलेले आहेत, हे ग्रेन्स कॅमेरामध्ये ISO ने आलेले असतात. तर या सगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळेस एखादा फोटो काढत असतो किंवा व्हिडिओ करत असतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा आपल्याला तिकडे विचार करावा लागतो.
मी परत एक नवीन फाईल इकडे जस्ट क्रिएट करतोय आणि तुम्हाला या गोष्टी थोड्याशा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी परत इथे काय करतोय, एक ग्रेडियंट लेअर क्रिएट करून घेतोय, ब्लॅक टू व्हाईट. आणि आता मी परत एक ग्रेडियंट इकडे फिल क्रिएट करतोय. आता आपण काय केलंय, तर 2 ग्रेडियंट लेअर क्रिएट केलेले आहेत, बरोबर. डार्कर टू लाईट आणि लाईट टू डार्क. वर एक पट्टी दिसते सगळ्यांना, जी डाव्या बाजूने डार्क आहे आणि उजव्या बाजूने लाईट आहे. आणि खाली एक आहे जी खाली उजव्या बाजूने काळी आहे आणि डाव्या बाजूला ते लाईटर होत गेलेली आहे. पण ऍक्च्युअल जर आपण बघितलं तर ही जी मधली पट्टी आहे, मधली जी एक छोटी पट्टी जी क्रिएट केलेली आहे, याचा कलर जर आपण बघितला, मी फक्त एक खालची लेअर ऑफ करतोय, तर ही जी आहे ही ऍब्सोल्यूट 50% ग्रे आहे. पण ती तुम्हाला मी खालची ग्रेडियंट ही लेअर टाकलेली आहे आणि त्याच्यावर ही लेअर टाकलेली आहे. त्यामुळं जिकडे लाइटर बॅकग्राऊंड आहे तिकडे समोरची पट्टी जी आहे ही डार्कर दिसते आणि इकडे जर आपण बघितलं तर ही ब्लॅक कलर जिथे आहे तिकडं माझी वरची जी पट्टी जी आहे ही लाईन जी आहे ही लाइटर दिसते. म्हणजे जिकडं माझं बॅकग्राऊंड डार्क आहे तिकडं समोरचं लाईट होतंय. हे इल्युजन तुमचं क्रिएट होत आहे. ऍक्च्युअल मध्ये काय आहे, ऍक्च्युअल मध्ये तसं काही नाहीये. माझी जी ही प्लेट आहे ही अगदी नॉर्मल आहे आणि यालाच मी समजा आता हे इथं ब्लॅक फिल करून घेतला कलर. तर ही तुम्हाला प्युअर ग्रे, ज्याला आपण 50% ग्रे म्हणतो, तो ऍब्सोल्यूट ग्रे आहे. तोच मी व्हाईट कलरवर घेतला तर कसा दिसतोय आणि तोच जर मी ग्रेडियंटला घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की ते कसं दिसतंय. काल जे आपण बघितलं होतं पहिल्या दिवशी जे भूषण सरांनी तुम्हाला सांगितलेलं होतं, तर ही लाइटिंग जी गोष्ट आहे ही याच पद्धतीनं आहे. आणि त्याच्याच बरोबर लाईट मध्ये आपण व्हाईट कलर, ग्रे कलर आणि ब्लॅक कलर म्हणजे हायलाइट, मिडटोन आणि शॅडोचा वापर करत असतो. आणि तसंच पद्धतीनं आपण हे वेगवेगळे कलर जे आहेत, ज्याला आपण ह्यू म्हणतो, ह्या वेगवेगळ्या रंगांचा, रंगछटांचा वापर मला तिकडे करावा लागतो. तर लाइटिंग करत असताना कधीही लक्षात घ्या की तुमची लाइटिंग जी आहे ही फ्लॅट नाही झाली पाहिजे. आणि फ्लॅट करत असताना ओके, स्क्रीन शेअर स्टॉप केले सर, माझी स्क्रीन दिसते ना भूषण सर. तर हा कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगितला. काही तुम्हाला तिकडे लेटर्स क्रिएट करून दाखवले, गोल्डचे लेटर क्रिएट करून दाखवले. आता लेटर ऍक्च्युली ते गोल्ड मध्ये होतं का, तर गोल्ड मध्ये ते अजिबात नव्हतं. त्याला काय केलं गेलं होतं, फक्त येलो कलर अशा पद्धतीनं फिल केला गेला होता की तो गोल्ड वाटत होता किंवा ब्रॉन्झ वाटत होता किंवा दगडी वाटत होता. त्यात दाखवण्यासारखं लेमन स्किन, ऑरेंज स्किन, ते एका क्लिकवरती तुमच्या होऊ शकतात. कन्सेप्ट हा आहे की तुम्हाला तुमची लाइटिंग जी करताय तुम्ही, ते शॅडोला घाबरू नका. शॅडो आली पाहिजे तुमच्या लाईटमध्ये लाइटिंग करत असताना आणि कुठलाही व्हिडिओ करत असताना. म्हणजे अगदी तुम्ही आत्ता जरी बघितलं ना तुम्ही, तर माझी जी लाइटिंग केलेली आहे ही लाइटिंग माझी एका साइड नाही, फक्त या साइडला माझी शॅडो आहे आणि त्यामुळेच माझा चेहरा जो आहे तो जसा आहे तसा दिसतोय. हा कॅमेरा पॉवरफुल नाहीये, लॅपटॉपच्या कॅमेरामधून घेतोय मी. माझा आवाज पण तेवढा प्रभावी नसणार आहे डेफिनेटली, कारण परत लॅपटॉपच्या यानेच मी यूज करतोय ते. पण जर माझा प्रोफेशनल कॅमेरा इकडे ऍड केला तर माझा चेहरा जसा आहे तसा, माझ्या चेहऱ्यावरचा टेक्स्चर, माझे गोल्डन कलरचे केस आहेत तर गोल्डन कलरचे केस किंवा माझे डोळे, डोळ्यांचे डिटेल्स, हे सगळे तुमचे प्रॉपर पद्धतीने दिसू शकतील. तर आपण काय करतो की फोटो जरी काढलेला असेल ना तर फोटो आपण घेतो आणि लाइटिंग मधून आपण त्याला फ्लॅट करतो. आणि दुसरी गोष्ट, उरलं सुरलं जर काय झालं तर नंतर त्याला एडिटिंग करतात आणि ब्लर करतात, कारण स्किनचे माझ्या चेहऱ्यावर काहीतरी डाग आहेत, हे आहेत, तर ते काढून टाकण्याच्या नादामध्ये आपण त्याला ब्लर करून त्याला फ्लॅट करून टाकतो. तर फ्लॅट
फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी दोन्ही करू नका. फ्लॅट करणं अतिशय वाईट आहे. ज्याचा चेहरा जसा आहे तसा दिसणं फार गरजेचं आहे. तर त्यालाच तुम्ही कुठलं फोरग्राऊंड वापरताय, बॅकग्राऊंड वापरताय, तुम्ही कुठल्या रंगाचे कपडे घातलेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आपला एक फ्रेम डिसाईड करावी लागते. आणि जसं की मी म्हणलं की माझा क्लोथ शॉट जरी घेत असाल, तुम्ही बिग क्लोथ जरी घेत असाल, टाईट क्लोथ जरी घेत असाल, तरी पण माझ्या इकडे डेप्थ आहे, कारण माझं नाक आहे, नाकानंतर ह्या नाकपुड्या दिसत आहेत, गाल आहेत, त्याच्यानंतर इथे थोडेसे केस आहेत, त्याच्यानंतर कान आहे आणि त्याच्यानंतर मग माझे हे केस दिसत आहेत. तर ही सुद्धा खोली तुमच्या फोटोमध्ये येणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळेला लाईट मिळत नाही म्हणून आपण ॲपर्चर ओपन करतो आणि परत माझे फोटो जे आहेत हे आपण फ्लॅट करतो. टेक्निकल गोष्टी खरं तर प्रॅक्टिकली समजावून सांगायला खूप सोप्या जातात. लगेच लाइटिंग चेंज करून आणि ह्या चेंज करून त्या कशा पद्धतीने अचीव करतात ह्या शिकणं खूप गरजेचं आहे. ऑनलाईन टीचिंगला परत त्या गोष्टीला थोड्याशा मर्यादा आहेत, किंवा तशा मर्यादा म्हणण्यापेक्षा तसा सेटअप क्रिएट करावा लागतो. आत्ताकडे आपल्याकडे वेळेची पण मर्यादा आहे. मला असं वाटतं की लाइटिंग साठी ज्या काही बेसिक गोष्टी होत्या त्या मी एक्सप्लेन केल्या. आणखीन तुम्हाला काही वाटत असेल तर आपण क्वेश्चन आन्सर टॉपिकला जाऊयात. 8:30ला आपल्याला सेशन संपवायचं, 10 मिनिट आहेत माझ्या हातामध्ये. सुरुवातीला थोडासा उशीर झाला असेल तरी पण आपण क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करूयात. येस सर. डेफिनेटली. सर नमस्ते सर. नमस्कार. मोबाईल मधून शूटिंग घेताना त्याची सेटिंग कशी असावी याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगाल का? मोबाईल मध्ये सेटिंग. भूषण सर, मला वाटतं त्यावर एक वेगळा सेशनच ठेवला आहे ना भूषण सर? नाही. डोळे ही जी गोष्ट आहे ही खूप प्रचंड ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला आता ते लाईट आणि शॅडो हे जे दाखवलेलं होतं, तर लाईट आणि शॅडो मधले, आता मी लाईट लावली की एका बाजूला माझा अंधारच होतो आणि डोळ्याला दिसत असतं आपल्याला, आणि आपल्याला असं वाटतं की डोळ्याला दिसते म्हणजे कॅमेराला पण दिसेल, तर नाहीये. डोळ्याचा जो तो कॉन्ट्रास्ट रेशो कॅच करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 1:1200 1000च्या आसपास आहे, 1000च्या पुढे आहे. आणि जे ऍडव्हान्स लेवलचे कॅमेरे जे आम्ही सिनेमासाठी वापरतो, ज्याचं प्रोजेक्शन सिनेमामध्ये होतं, त्याचा रेशो 1:100च्या आसपास आहे. आता यात परत मतभेद आहेत बरेचसे आणि कॅमेऱ्यावर पण ते व्हेरी करतं की जे हाय एंड लेवलला वापरले जातात 1:120 वगैरे रेशो सांगितला जातो त्याचा ऑफिशियली. त्याच्यावर थोडीशी कॉन्ट्रोवर्सी आहे, पण आपण असं पकडूयात की डोळ्याला जे दिसतं ते प्रोफेशनल कॅमेराला, हाय एंड लेवलच्या कॅमेऱ्यांना 10 पटीनं कमी दिसतं, म्हणजे 100च्या आसपास दिसतं. ते तुम्ही टीव्हीवर जर बघत असाल तर ते 40च्या आसपास दिसतं, म्हणजे परत जवळपास 10 पटीनं कमी झालं ते. आणि तुम्ही जर मोबाईलने विचार करत असाल तर त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हीच करा. त्यामुळे ते कॅप्चर नाही होत. आता ज्यावेळेस आपण शूट करत असतो त्यावेळेस माझ्या डोळ्याला काय दिसतं हे कॅमेराने कॅप्चर होणार नाही, हे क्लिअर आहे. मग तुम्ही ते मोबाईलने करत असाल तर विषयच नाहीये, पण तुमच्याकडे चांगल्या लेवलचा कॅमेरा असला तरी त्याच्यामधून ते कॅप्चर होत नाही. मग काय करावं लागतं तुम्हाला तिकडे लाइटिंगच करावी लागते. आत्ता पण तुम्ही बघितलं असेल की हाय एंड लेवलचे कॅमेराज वापरतात. म्हणजे हाय एंड लेवलचे कॅमेरे म्हणजे ज्या कॅमेऱ्याची प्राइस साधारण लेन्सिंग सहित आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 20 लाख, 30 लाख, 40 लाख असं ज्याची इन्व्हेस्टमेंट आहे. रेड ड्रॅगन, अलेक्सा, एरी या लेवलचे ज्यावेळेस आपण कॅमेरा वापरतो त्यावेळेस पण तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस एखादा सिनेमाचं शूट आहे आणि एखादा आउटडोअरला शूट आहे किंवा एखाद्या ठिकाणी शूट आहे, तर तिकडे अक्षरशः म्हणजे तुम्ही देवदास फिल्म बघितलेलं असेल किंवा बाजीराव मस्तानी बघितलेला असेल तर इकडे 100, 150 लाईट्स लावलेल्या असतात, हेवी लाईट्स लावलेल्या असतात.
ज्या हजार वॅटच्या. एक्झॅक्टली, दिवसा शूट करताना सुद्धा आम्ही लाईट्स यूज करतो, कारण परत सूर्यापासून मला एक प्रकाश मिळतोय, सूर्यापासून लाईट मिळतोय, त्याचा तर मी यूज करूनच घेतोय, पण सूर्यापासून मिळालेल्या लाईटची इंटेन्सिटी तेवढ्याच प्रखरतेनं शॅडो क्रिएट करते ना. मग मला तिकडं त्या शॅडो क्रिएट करायला तेवढीच प्रखर लाईट लावावी लागेल, किंवा मला कॅमेऱ्याच्या सेटिंग जसं की अपर्चर, मला किती डेप्थ पाहिजे हे मला पहिल्यांदा डिसाईड करावं लागेल. किंवा तो बाजीराव आहे आणि तो एक चालत येतोय त्याच्या महलामध्ये, आणि तिकडे तशा लाईट्स, किंवा मगाशी मी आणखी परत एकदा माझा एक फोटो शेअर करतो, तो मला लक्षात येईल. एक फोटो होता बघा, डेप्थ, इथे बघा, इथे बघा. आता हे पिलर आहे, पिलरच्या मागे एक पिलर आहे, तर तुम्ही जर इथे लाईटचं जर गेम बघितली तर लाईट शॅडो लाईट शॅडो लाईट शॅडो आल्यामुळं ती जी खोली आहे ना ती क्रिएट झाली त्याच्यामध्ये. तर ही गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये पण, आणि व्हिडिओमध्ये तर आणखीन तुमच्या मुवमेंट्स असणार आहेत, तर त्यात तुम्हाला क्रिएट कराव्या लागतील. म्हणजे मुळात पहिला प्रश्न हा आहे की मला काय दाखवायचंय, काय सांगायचंय, हे पहिल्यांदा क्लिअर करा. लाईट मूड क्रिएट करत असते. म्हणजे समजा तुम्हाला शाळेमधला एखादा सीन दाखवायचा आहे, किंवा तुम्हाला एखादा कोणाचा तरी खून होतो असं दाखवायचंय, तर तिकडे लाइटिंग 3 असणार आहे ना. किंवा समजा तुम्ही एखाद्या बारमध्ये बसलाय तर तिकडची लाइटिंग वेगळी असणार आहे. तुम्ही एखाद्या डान्स बारमध्ये आहेत तर तिथला लाइटिंगचा सीन वेगळा असणार. तुम्ही एखाद्या मंदिरात आहेत तिकडला लाइटिंग वेगळी असणार आहे. मंदिर आहे आणि रात्र दाखवली असं कधी होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पहिल्यांदा विचार करावा लागतो की माझा कन्सेप्ट काय आहे, कंटेंट काय आहे, मला काय डिलिव्हर करायचंय त्यातून, हे पहिल्यांदा डिसाईड करावं लागतं. त्याच्यानुसार कलर्स आणि त्याच्यानुसार लाइटिंग करावी लागते आपल्याला. राईट. किंवा एक पेपरवर्क अगोदर केलं जातं की बाबा मला काय दाखवायचंय, कॅमेरा सेटिंग. आणि हे कधी कधी आता फॉर एक्झाम्पल बऱ्याचशा वेळेला फोकस ही एक गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट असते. फोकस हे करत असताना की तुम्ही माझ्यावर बघताय आणि समजा माझ्या मागे एक जण कोणीतरी उभे आहे किंवा आम्ही एकमेकाशी बोलतोय, तर जो बोलत असतो त्याच्यावर फोकस शिफ्ट होत असतो. म्हणजे कधी त्याचा चेहरा क्लिअर दिसतो, कधी याचा चेहरा क्लिअर दिसतो. कधीही बघा तुम्ही फिल्म्स बघत असताना. मी नाटक बघायला जातोय एखादं, तर नाटक बघायला गेल्यानंतर तिकडे त्या स्टेजवर मला काय बघायचंय ना ते माझ्या हातात आहे. मला असं वाटलं की ती जी ऍक्ट्रेस आहे ती मला खूप आवडती आणि त्या ऍक्ट्रेसकडेच मला बघत बसायचं. मला तो हिरो काय बोलतोय आणि विलन काय बोलतोय आणि तिचे वडील काय बोलतात मला बघायचंच नाही. मला तिच्याकडेच बघायचंय स्टार्ट पासून एंड पर्यंत. माझ्यावर कंट्रोल नाहीये कोणाचा. सिनेमामध्ये तसं नाहीये. सिनेमा हे वेगळं माध्यम आहे. इथं जो डिरेक्टर दाखवतो किंवा जो पण तो कॅमेरा ऑपरेटर असेल किंवा डीओपी असेल किंवा डिरेक्टर असेल, त्याला जे दाखवायचंय, म्हणजे माझा सिनेमा सुरू झाल्यानंतर पहिले 35.5 सेकंद त्या हिरोची तुटकी चप्पल दिसते आणि बाकीचं सगळं बॅकग्राऊंड मी ब्लर केलेलं आहे, तर पहिले 35.5 सेकंद तुम्हाला त्या हिरोची तुटकी चप्पलच बघावी लागते, दुसरा बघायला ऑप्शनच नाही. तर इथे कॉल आपण घेत असतो. मग ते करत असताना ह्या सगळ्या टेक्निकल टर्म्सचा वापर करावा लागतो. कधी कधी ते पॉसिबल होत पण नाही. आपण इमेजिन करतो. इमेजिन करत असताना काय आहे की जसं की कालच्या सेशनमध्ये पहिला 10-15 मिनिटच मी होतो, पण इमॅजिन करत असताना तुम्ही काल ज्या सरांनी कालचं जे सत्र घेतलं त्याच्यामध्ये मग ते सांगत होते की तुमचं इमॅजिनेशन ही सगळ्यात मोठी ताकद आहे. पण ही ताकद ज्यावेळेस तुम्ही वापरत असता त्यावेळेस तुम्हाला ह्या माध्यमांचा पण लिमिटेशन्स काय आहेत आणि ऍडव्हान्टेज काय आहेत हे पण आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं असतं. की विचार करायला काही विचार कराल ना तुम्ही, पण ते करत असताना तुमच्याकडे तेवढं बजेट आहे का की माझं काहीतरी हृदय आहे आणि ते असं धडधड धडधड होताना दाखवायचंय तुम्हाला, किंवा ते कसं काम करतं हे तुम्हाला तुमच्या स्टुडंट्सला दाखवायचंय. तर ते कसं दाखवू मी? मग आता 3D ॲनिमेशनच्या काळामध्ये ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. तुम्हाला काय वाटेल ते मी दाखवू शकतो, पण ती यंत्रणा तुमच्याकडे आहे का? किंवा असा माझा कॅमेरा येतोय आणि एक हेलिकॉप्टर मधून मी असा शॉट घेतोय किंवा ड्रोननी शॉट घेतोय, तर ड्रोन तुमच्याकडे आहे का?
या गोष्टीचा आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागतो. आणि जर ते नसेल तर त्याला काय आयडिया वापरायची हे पण मला डिसाईड करावं लागतं. जसं की कभी खुशी कभी गम नावाचा एक सिनेमा होता, तो तुम्ही पाहिलेला असेल, की ज्याच्यामध्ये ती जया बच्चन आहे, शाहरुख खान मागून येतोय, ती एका फोटो फ्रेमच्या समोर उभी आहे आणि तिकडे फोकस शिफ्ट होतो. पहिल्यांदा फोटोवर तो शिफ्ट आहे, त्याच्यामध्ये तिचे रिफ्लेक्शन दिसतंय, मग त्याच्यावर कॅमेरा येतोय आणि मागे शाहरुख आलाय, तर तो शाहरुख खान आलाय, त्याच्यावर फोकस शिफ्ट होतोय. एवढ्या सगळ्या हाय एंड लेवलचे इक्विपमेंट असताना सुद्धा तो शॉट तसा त्यांना घेता आला नाही, की ब्लर करून आणि तो शॉट घ्यायचा आहे. एवढे सगळे हाय एंड लेवलचे म्हणजे त्यातले सगळे म्हणजे दादा लोक असताना सुद्धा तो शॉट तसा घेता आला नाही तो, आणि तो नाही घेता आला म्हणून परत तिकडे डेप्थ ऑफ फील्ड वाढवून मग तो शॉट घ्यावा लागलेला होता. तर टेक्निकल गोष्टीला कधी कुठल्या वेळेला काय लिमिटेशन्स आहेत ह्याचा सेन्स आपल्याला असणं फार गरजेचं आहे. आणि त्या मर्यादा सांभाळूनच आपण व्हिज्युअलाइज पण केलं गेलं पाहिजे. नाहीतर मग आपण व्हिज्युअलाइज काही होतं, शूट काहीतरी वेगळंच होतं आणि एडिटिंग मध्ये तिसरंच होतं, आणि मग त्यातून तुम्हाला जो पाहिजे तो रिझल्ट आपल्याला अचीव्ह होत नाही. येस सर, येस. हा सर नमस्कार. हा सर नमस्कार. नमस्कार. आमच्या शिक्षकांसाठी कमीत कमी किमतीचा शूटिंग करण्यासाठी कोणता कॅमेरा वापरला पाहिजेत आणि कंपनी कोणती असली पाहिजेत? कमीत कमीची डेफिनेशन काय आहे सर? हा म्हणजे आम्हाला परवडेल शैक्षणिक व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल असं थोडंफार, साधारणतः लाखाच्या कमीत असं. ओके. कॅनन मध्ये तुम्ही गेलात तर R10 आहे, किंवा मी आपल्या ग्रुपवरती काही कॅमेऱ्यांची लिस्ट शेअर करून देतो तुम्हाला, की साधारण ₹1,00,000 आसपास बजेट असणारे. आणि कॅनन, निकॉन, सोनी, ऑलिम्पस, फ्युजीफिल्म कुठल्याही कंपनीचा कॅमेरा घेतला तर तुम्ही कॅमेरामध्ये जवळपास सगळ्या कॅमेऱ्यामध्ये सगळ्या फॅसिलिटी असतात, ज्या मी आता तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्यात ना, अपर्चर, शटर स्पीड, ISO, वाईड बॅलेन्स, पिक्चर स्टाईल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार तर बघितलं बऱ्याचशा वेळेला डेकोरेटिव्ह असतात, त्यांनी विशेष फरक पडत नाही. आता तुम्ही कुठल्या कंपनीचे प्रेमी आहात किंवा कुठल्या कंपनीला कुठला कलर टोन थोडासा मिळतो आणि कुणाला तो आवडतो, त्याच्यानुसार मग ते कॉल घेतले जाऊ शकतात. पण कॅनन मध्ये तुम्ही जात असाल तर तुमच्याकडे R5 आहे, R10 आहे, हे चांगले कॅमेरे आहेत. निकॉन मध्ये तुम्ही जात असाल तर Z5, Z6 हे ₹1,00,000-1,50,000 आसपास किंवा 50,000 ते 1,00,000 दरम्यान तुम्हाला विथ लेन्स तुम्हाला चांगले कॅमेरे मिळून जातात. आणि तुम्ही भूषण सरांना किंवा मला पण तुम्ही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तसं कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्यावेळेस प्रॉपर गाईड करेन. पण हे डोक्यातून काढून टाका की निकॉनचे कॅमेरे चांगले आहेत, कॅननचे खराब आहेत, सोनीचे चांगले आहेत, नाही. हा प्रश्न असाच आहे की कुठल्या कंपनीची गाडी चांगली, महिंद्राची चांगली आहे का, होंडा सिटी चांगली आहे का, होंडाची चांगली आहे का, ह्याचे तुमचं बजेट काय आहे, तुमची रिक्वायरमेंट काय आहे, याच्यानुसार ह्या गोष्टी सगळ्या व्हेरी करतात. हॅलो सर. हॅलो सर. येस सर. विकास सर नमस्कार. नमस्कार सर. अतिशय सुंदर तुम्ही समजून सांगितलं. सेशन sir. खूप छान होतं. लाईट, शॅडो, 3D डायमेन्शन आणि त्याची डेप्थ. खरं तर आम्ही सुद्धा लग्नाचे अल्बम बघताना एवढा विचार कधीच केला नव्हता. आता निश्चितच फोटो बघताना या सगळ्या गोष्टी आम्ही फोटोग्राफरला विचारू. माझा प्रश्न थोडासा वेगळा होता. माझ्या हातामध्ये मोबाईल आहे फक्त आणि मला शाळेत शूटिंग करायची, तर सोप्या टिप्स मला काय देऊ शकाल? बाकी माझ्याकडे काही नाहीये, फक्त मोबाईलचा कॅमेरा माझ्याकडे आहे. सगळ्यात महत्वाचं तर तुमचा कंटेंट काय आहे तो, आणि तुम्ही कसं प्रेझेंट करायचंय ते तुम्ही पेपर वर्क करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी नेहमी जे म्हणतो ना की बघणं ही तुमची पहिली पायरी आहे. बघणं, आवडीनं बघणं, समजूतदारपणे बघणं आणि नंतर करणं. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काही व्हिज्युअल्स बघा की तुम्हाला जे दाखवायचंय तसं. मला असं वाटतं की भूषण सरांचा आत्ता जो भर चालू आहे सगळ्या या गोष्टी दाखवताना, तर ती दोन्ही गोष्टी येणं की म्हणजे टीचर पण येतोय, माझं ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड, व्हॉट एव्हर जे पण काय आहे ते बोर्ड पण येतोय टीचिंगसाठी, किंवा मी प्रॅक्टिकली काहीतरी एक्सपेरिमेंट करतो तेही येत आहे, आणि मुलंही येत आहेत. तर या तिन्ही गोष्टी येऊ देणं ट्रेंडिंग आहे किंवा ट्रेंड येतो जातो. पण मला असं वाटतं की ते पण आपण एखादी क्लिप बघूयात का? तुम्ही 3 इडियट्स नावाचा सिनेमा बघितला?
किंवा हो बघितलाय sir. एमबीबीएस बघितलाय? बघितलाय. बरोबर. तर त्यातले कुठलेही सीन काढून बघा तुम्ही. मुन्नाबाई एमबीबीएस मधले पण बघा, क्लासरूम मध्ये दाखवलेले सीन्स बघा, किंवा 3 इडियट्स मध्ये दाखवलेले सीन बघा. 3 इडियट्स मधला एखादा कुठला सीन आठवतोय तुम्हाला, किंवा मुन्नाबाई 3 इडियट्स मधला कुठला सीन आठवतोय? क्लासरूम मधला ते डेफिनेशन स्टडी कशी असावी ते समजून सांगतो तो. हा, कहना क्या चाहते हो, सगळ्यात तो नाही महत्त्वाचं आहे. तो ब्लॅकबोर्ड रायटिंग करतो तो. हा, एक आणि- मिनिट, आपण बघूयात तो. आता तो जो सीन आहे त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे की पहिला दिवस आहे त्याचा, आणि त्याचे टीचर त्याला विचारतायत की मशीनचं डेफिनेशन काय, व्हॉट इज मशीन, मशीन काय, आणि मग तो सांगतोय की इंसान का कोई भी काम जो आसान करती है वो चैन के झिप से लेके फैन तक वो सब ये सारी चीजें मशीन है, असं तो एक्सप्लेन करतो. तर त्याचे टीचर त्याला म्हणतात की तर तो सीन तुम्हाला आठवला असेल. आता नीट आठवा की त्यावेळेस ती जी घटना घडलेली आहे ती घटना तिथेच का घडते, तर तिकडे ज्या वेळेस त्यांनी तो सीन दाखवलेला आहे ना, तर ते एका फॅक्टरीमध्ये दाखवल्यासारखा दाखवला. आता फॅक्टरी किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते असं समजूयात आपण, पण इंजिनिअरिंग कॉलेज दाखवताना ते क्लासरूम पण दाखवू शकत होते. तर त्यांना त्या व्हिज्युअल्स मधून हे सांगायचंय की आत्ताचे जी शाळा आहेत, आत्ताचे जे कॉलेज आहेत, हे शाळा कॉलेज नाहीयेत, हे फॅक्टरी आहेत, आणि हे एक प्रकारचे ढाच्यातले प्रोडक्ट तयार करतायत. म्हणून ती तसं फॅक्टरीचं तिकडे हे दाखवलंय, आणि त्या तोडण्यासाठी म्हणून तिथं एक रांचो येतोय आणि ती सगळी सिस्टमच बदलायचा प्रयत्न करतोय, है ना. तुमच्यापैकी पण बरेच रांचो आहेत, मला माहिती आहे की जे ही सगळी सिस्टम बदलण्यासाठी प्रयत्न करतात, म्हणून तर तुम्ही सगळेजण इकडे जमा झालेले आहेत, आणि खूप क्रिएटिव्ह प्रयोग तुमच्यापैकी बऱ्याचशा टीचर्सनी केलेले आहेत. आता तिथली रचनाच जर आपण सगळी बघितली तर कशी आहे, तिथं एक ब्लॅकबोर्ड ठेवलेला, आणि ते म्हणतात की, आणि तो तिथून रिटर्न येतो. त्यावेळेसची असलेली लाईट नीट आठवा, त्यावेळेसचे असलेले कलर्स आठवा. तो जो टीचर आहे त्या टीचरला जो ड्रेस घातलेला आहे तो ग्रे कलरचा ड्रेस आहे, तो चेक्सवाला शर्ट आहे, एक ढाच्यातला आहे की बाबा मला दुसरं काय बघायचं नाहीये. ग्रे कलर हा कलरच नाहीये मुळात, हा न्यूट्रल कलर आहे, जो कुठलंच काहीच प्रोड्यूस करत नाही, लाईट पण प्रोड्यूस करत नाही, शॅडो पण प्रोड्यूस करत नाही, काहीच करत नाही तो कलर. म्हणून स्टुडिओला जर तुम्ही बघितलं तर ग्रे कलर दिलेला असतो. का? कारण तो काहीच माझ्या फोटोवर इम्पॅक्टच पाडत नाहीये, तो न्यूट्रल आहे, कलरच नाहीये, मळकटलेला आहे. आणि त्याचे जे 2 मित्र आहेत, फरहान आहे आणि राजू आहे, त्यांना पण तशाच कलरचे शेड्स दिलेले आहेत. पण रांचो जो आहे ना त्याला येलो कलरचा शर्ट घातलेला आहे. कलर कंपोजिशन कशा पद्धतीनं ते ट्रायंगल कसं क्रिएट केलंय बघा त्यांनी तिकडं. आणि रांचोनं जे येलो कलर घातलाय म्हणजे मला काहीतरी नवीन करायचंय, मला काहीतरी नवीन दाखवायचंय, क्रिएटिव्ह आहे, एनर्जेटिक आहे, म्हणून त्याला येलो कलरचा टी शर्ट घातलेला आहे तिकडे. आणि त्याच्या अपोजिट तो चतुर आहे, ब्लू कलर, येलो कलरच्या अपोजिट कलर आहे, म्हणून त्याला तिकडे ब्लू कलरचा घातला. आणि ते ट्रायंगल तिकडे क्रिएट केलं गेलेलं आहे, सेम लाइटिंगचं पण क्रिएट केलं गेलेलं आहे. मी जस्ट मला 1 मिनिट द्या, आपण तो सीन बघूयात. तुम्हाला ह्यातून या फक्त एका सीन मधून पण तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. कलर कंपोजिशन कसं केलं, लाइटिंग कशी केली, डायलॉग्स कसे डिलिव्हर केलेत, आणि सगळ्यात महत्वाचं त्या सीन मध्ये मी रोज तरी एकदा तरी हे असतं की कहना क्या चाहते हो, सगळ्यात महत्वाचं हे कहना क्या चाहते हो. आणि कहना क्या चाहते हो हे एकदा क्लिअर झालं की मग बाकीच्या गोष्टी आपोआप क्लिअर होतात. खूप छान सीन सांगितलाय तुम्ही. मी 1 मिनिट टाईप करतोय. 3 इडियट्स, बस, ओके. स्क्रीन शेअर झाली सर, भूषण सर? ओके, याला पण एंटायर स्क्रीनच करू ना सर? आवाज येतोय सर लॅपटॉपचा? अरे देवा, बर, स्क्रीन तर दिसते. बर, व्हिज्युअल्स बघूया. इथे बघा, मशीन, आप मुस्कुरा क्यों रहे हो? स्क्रीन दिसत नाहीये सर.
इथं सगळं ब्लूइश असताना त्याला फक्त एकट्याला येलो कलरचा शर्ट घातलाय आणि लाईट त्याच्या चेहऱ्यावर आलेली बघा. स्क्रीन दिसत नाहीये, स्क्रीन दिसत नाही. दिसतंय सर. याचा चेक्सचा घातलेला शर्ट बघा. मशीन का डेफिनेशन बोलो. आता हा त्याचा एक्झॅक्ट अपोजिट पात्र आहे, त्याला ब्लू कलरचा घातलेला आहे. ज्या वेळेस त्याचं तुम्हाला स्क्रीन दिसते ना, त्यावेळेस त्याच्या बॅकग्राऊंडला बघा, त्याच्या बॅकग्राऊंडला ब्लू कलर आहे. त्याच्यामुळे काय होतंय, ब्लू कलरच्या अपोजिट येलो कलर आहे, त्यामुळे येलो कलर त्याचा हायलाइट होतोय, उठून येतोय, पुढे येतोय. कारण येलो कलरची जी लिमिनेस व्हॅल्यू जी आहे ना, ती ब्लू पेक्षा जास्त आहे. आता हे खूप टेक्निकल गोष्टी होतील, तेवढ्या डिटेलमध्ये मी जात नाही. आणि इकडे बघितलं तर ह्याच्या ब्लू कलरच्या इकडे जर बघितलं तर बॅकग्राऊंडला रेडिश कलर किंवा ऑरेंज कलर वापरला गेला. इथे बघा, आता इथे तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे हे कशा पद्धतीने ह्याची रचना केली गेलेली आहे. येलो कलर फक्त ह्याला इथे एकट्याला दिलाय, मागे एक आहे, आणि त्याचे दोन जे जवळचे मित्र आहेत, राजू आणि फरहान, त्यांना ते तशाच टाईपचे मळकट म्हणजे एक ढाच्यात राहणारी ही लोक आहेत, अशा पद्धतीनं त्यांना प्रेझेंट केलं गेलेलं आहे. आणि फक्त त्याला एकट्याला येलो कलर दिलेला आहे. लाईट्सची जर अरेंजमेंट बघितलं तर तुम्ही तशीच आहे. आणि ज्यावेळेस आपण पुढे जातोय तर हा सीन बघून घ्या तुम्ही, नंतर युट्यूबला आहे, मी आता पण युट्यूबवरच लावलाय. आता इथे बघा, इथे लागल्यानंतर त्याला गेट आउट, आसान भाषा में बाहेर जाओ असे ते टीचर म्हणतात आणि तो बाहेर चाललाय. आता बाहेर जातोय, स्टॉप. आता अशी बोर्डची अरेंजमेंट वगैरे ऍक्च्युअली नसते, पण इकडे त्यांनी ती केलेली आहे. आता तो इथून टर्न करतोय, त्याला आवाज येत नसल्यामुळं परत ते मजा नाहीये त्यामध्ये. क्लोज करतो. केलेला असतो आणि आपल्याला असं वाटेल की बाबा तिकडे त्यांनी ठेवलंय बरोबर, त्याच वेळेला मागे ब्लू कलर आलाय किंवा इकडे रेड कलर आलाय, तर तसं नसतं. मी स्वतः काम केलेलं आहे खूप साऱ्या फिल्मसाठी, टीव्ही सिरियल मध्ये नाही होत किंवा शॉर्ट फिल्मसाठी वगैरे. तर हे डिसाइडेड असतं की या वेळेला अशा रंगाचा शर्ट त्यांनी घातलेला आहे, अशा रंगाचं बॅकग्राऊंड आहे, इथून लाईट येणार आहे, इथून लाईट कट होणार आहे, इथं शॉट त्यांचा मिड शॉट लागणार आहे, क्लोज शॉट लागणार आहे. आणि तुम्ही हे आत्ता त्यांनी बोलताना हा सीन बद्दल बोललात म्हणून मी तुम्हाला हा सीन बद्दल बोलतो. तुम्ही मुन्नाभाई MBBS मध्ये व्हॉट एव्हर कुठल्याही फिल्म बद्दल बोला तुम्ही, आता आलेल्या लेटेस्ट मागच्या आठवड्यामध्ये आलेल्या ओ माय गॉड 2 पासून कुठल्याही फिल्म बद्दल, कुठल्याही वेब सिरीज बद्दल बोला, मी तुम्हाला एवढ्याच डिटेलमध्ये तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. कारण माझं ते कामच आहे. मी जवळपास रोज एक तरी फिल्म बघतो किंवा मी रोज एक तरी वेब सिरीज कंपल्सरी बघतो. आणि फक्त बघत नाही, म्हणजे आत्ता थोडंसं मला वेळेची मर्यादा येईल, नाही तर मी अगोदर त्याच्या नोट्स काढायचो प्रॉपर की काय आहे, कसं आहे, एक फ्रेमवर मी तुम्हाला, म्हणजे आता 3 इडियट्स या सीन बद्दल जर पुढे बोलायचं असेल तर पुढचा 1 तास बोलू शकतो मी, की त्याचे डायलॉग्स कसे लिहिले गेलेले आहेत, त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस होती, शॉट कधी वाईड लावलेत, त्याचं फोकल लेंथ काय यूज केली गेली होती, कॅमेरा सेटिंग्स काय यूज केले गेले होते, चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स घेण्यासाठी कुठली लेन्स वापरली गेली, का वापरली गेली, कुठे OSS लावले गेले, कुठे चतुरचे एक्सप्रेशन कसे तिकडे कॅप्चर केले गेले, त्यावेळेस त्याला डॉमिनेट करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या गेल्या, म्युझिकचा वापर कशा पद्धतीने केला गेला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. कुठलाही सीन किंवा मग तुम्ही तो शैक्षणिक व्हिडिओ करा, शॉर्ट फिल्म करा, लग्नाची फिल्म करा किंवा काही करा, सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा हे आहे की कहना क्या चाहते हो, आणि कहना क्या चाहते होला
फक्त तोंडाने काही ना त्याच्या ते हो एवढंच करत आलोय आपण आतापर्यंत. आता तसं नाहीये. आता हे माध्यम बदललंय. आतापर्यंत आपण शिकवायचो म्हणजे काय की आपल्याकडे एक बोर्ड आहे आणि एक पेन आहे आणि किंवा म्हणजे खडू आणि फळा आहे आपल्याकडे आणि त्याच्यावर आपण लिहित होतो आणि ते फक्त आपण एक्सप्लेन करत होतो किंवा काही विषयांमध्ये आपण प्रॅक्टिकल करत होतो. म्हणजे मी हे माझ्या काळातलं सांगतोय, म्हणजे 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वीच्या गोष्टी करतोय मी तुम्हाला. आता टेक्नॉलॉजी आणि आताच्या शाळेच्या डेफिनेशन प्रचंड बदललेल्या आहेत, मला त्याची जाणीव आहे. आणि पण हे दृकश्राव्य माध्यम आहे आणि या व्हिज्युअलचा वापर करावा लागेल आणि व्हिज्युअलचा वापर करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागेल. जसं आपण मराठी भाषा वापरतोय, मराठी भाषेचं ग्रामर आहे, तर ते शिकणं जसं गरजेचं आहे की म्हणजे कधी पहिली वेलांटी द्यायची, कधी दुसरी वेलांटी द्यायची, कधी कॉमा द्यायचा, कधी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं, कधी क्वेश्चन मार्क द्यायचं, ते जसे नियम आहेत तसे या व्हिज्युअल लँग्वेजचे पण स्क्रीन लँग्वेजचे पण नियम आहेत आणि ते नियम आपल्याला समजून घ्यावे लागतील, त्याशिवाय आपला व्हिडिओ कसा चांगला होईल. भूषण सर, येस वेळ संपून 15 मिनिट झाले. येस एकदम सुंदर सर. प्रश्न जे आहेत आपण आता प्रश्न घेऊ फास्ट मध्ये. टेक्निकल बाबतीत आपण त्याचे सेशन पुढे घेणार आहोत, हे पण लक्षात घ्या सगळ्यांनी. टेक्निकल ॲप कसं वापरायचं किंवा शूटिंग कसं करायचं. मुळात आपण अजून कॅमेरापर्यंत आलेलोच नाहीये. मुळात आपण लाईट्स आणि आपण मुळात कंपोजिंग कशी करणार, फ्रेम कसं करणार, इथपर्यंत आपण आता विचार आपला पुढे सरकत आलेला आहे. तर त्याच्यामुळे प्रश्न त्या संदर्भात काही प्रश्न असेल तर निश्चितच विचारा. माईक ऑन करा आणि डायरेक्ट प्रश्न विचारा. हॅलो सर, गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. सर ऍक्च्युली ज्यावेळेस हे छायाचित्रकार फोटो वगैरे घेतात, नॅचरल कुठलाही फोटो, त्याला पण अशी शेड वगैरे द्यावं लागतं का, शॅडो वगैरे, का डायरेक्ट नॅचरल फोटो असतात ते? नाही नाही नाही, कुठलाही फोटो असेल ना तुमचा, काही म्हणजे तुम्ही वाईल्ड लाईफ असेल, काही असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. मला 1 मिनिट द्या, माझ्याकडे काही फोटो आहेत का बघतो मी आणि तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. तोपर्यंत पुढचा कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारून घ्या सर. तोपर्यंत फाईल ओपन करताय. भूषण सर, हा बोला. आमचा बेसिक प्रश्न सुरुवातीचा ज्या प्रशिक्षणार्थीने विचारला तो आणि सेकंड लास्ट जो होता तो हाच मूलभूत प्रश्न आहे की आमच्याकडे फक्त मोबाईल आणि मोबाईलच आहे, तर असं असताना व्हिडिओ क्वालिटी दर्जेदार येण्यासाठीच्या ज्या मूलभूत सेटिंग्ज आहेत त्याच्यावरती एक सेशनच आहे ना, त्याच्यावरती सेपरेट सेशन आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला प्रयोग काय करावा लागणार आहे, लाइटिंगचे. नॉर्मली काय झालंय आपल्याला, आपण डायरेक्ट सगळे लाईट सगळ्याकडून चालू करून टाकतो. अच्छा, हा, मोस्टली मी शिक्षकांना काय पाहतो, सर मी कुठून लाईट लावू, आणि घरामध्ये ट्यूबा असतात, सिलिंगला लाईट असतात आणि त्याच्यावरती आपण सुरुवात करून टाकतो. आणि कधी हा विचारच करत नाही की लाइटिंगची डिरेक्शन बदलली तर त्याचे अर्थ बदलतात. अच्छा, हा, कॅमेरा काही नाही हो, कॅमेरा तुमचा शूट करणार आहे. कॅमेराला तुम्ही जास्तीत जास्त काय, आपण मोबाईल मध्ये काय फॅसिलिटी असते, ब्राईटनेस कमी करणं किंवा ब्राईटनेस वाढवणं. बाकी त्याचा जो फ्रेम लावणं जे आहे, म्हणजे एखाद्याने जर 10 फूट लांबून जर शूटिंग घेतोय आणि एखादा 2 फूट जवळून घेतोय, तर दोन्हीचे अर्थ पूर्ण वेगळेत. एखादा वरतून टॉपनी शूटिंग घेतोय किंवा खालून शूटिंग घेतोय, म्हणजे टेक्निकली मोबाईल मध्ये काहीच नाहीये. मोबाईल मध्ये फक्त काय आहे, मॅक्झिमम पाहायला गेलं तर फक्त ब्राईटनेस कमी जास्त करणं. बाकी मोबाईल तुम्ही कोणत्या अँगलनी लावता आणि लाईट कसा टाकता, हाच तर सगळ्यात महत्वाचा विषय. अच्छा अच्छा अच्छा. हा, बाकी टेक्निकली जे आहे ना, तर थोडेफार जे सेटिंग आहे ते मी ओपन कॅमेरामध्ये यापूर्वी बोललोय, सिनेमा F5 मध्ये यापूर्वी बोललेलो आहे. मोबाईलमध्ये जेवढं आपण करू शकतो, तर अर्थात ते मी ऍप पण सांगणार आहे, पण त्यात फार असं नाहीये. मोबाईलमध्ये फार काही करू शकतो. खरं आपल्याला कुठं काम करावं लागेल, आपल्या लाइटिंग वरती. जसं विकास सरांनी सांगितलं की आपण फ्लॅट लाईट टाकून देतो आणि मोकळे होऊन जातो. तर त्यापेक्षा लाईट एका दिशेने टाकणं, एका दिशेने कमी टाकणं, काही वर हेअर लाईट टाकणं, काही केसांवरून टाकणं, किंवा कॅमेऱ्याची अँगल बदलणं, तर ह्यावर खरे आपल्याला प्रयोग करावे लागणार आहे. आणि त्याचे अर्थ आहेत, त्याच्या अर्थाप्रमाणे आपल्याला त्यावरती काम करावं लागणार आहे. गॉट इट, थँक्यू. येस येस येस. मुळात यंत्र कुठलं जे आहे ना, ते काय म्हणजे जसं आत्ताच त्या ह्याच्यामध्येच होतं की मशीन फक्त तुमचं काम सोपं करते, बाकी काही हे नाहीये. प्रश्न हा आहे की तुम्हाला काय थॉट त्यातून पुढे डिलिव्हर करायचा आहे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
आणि टेक्निकल ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्याला फारच इम्पॉर्टंट नाहीये. आता मी जसं तुम्हाला म्हणलं की हाय एंड लेवलचा कॅमेरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. आणि दुसरी बाजू जर आपण त्याची बघितली तर आज सकाळीच म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी मी व्हॉट्सअपला हे करताना म्हणजे लिंक शेअर करताना आपला ग्रुप ओपन केला होता अगदी 5-10 मिनिटापूर्वी. तर तिकडे कोणीतरी पिस्तुल्या नावाची शॉर्ट फिल्म टाकली बघा. तर क्लास शॉर्ट फिल्म आहे नागराज मंजुळेंची असलेली. तर ती शॉर्ट फिल्म जर तुम्ही बघितली तर साध्या हँडीकॅमने शूट केलेली आहे. नॅशनल अवॉर्ड आहे त्याला. स्माइल पिंकी नावाची ऑस्कर विनिंग फिल्म तुम्ही डॉक्युमेंटरी बघितली असेल तर ती साध्या हँडीकॅमने शूट केलेली आहे. कितीतरी मोबाईल वरून शूट केलेल्या फिल्म्सला खूप अवॉर्ड्स मिळतात की किंबहुना युट्यूबला ती एक वेगळीच कॅटेगरी आहे. तर मोबाईल मधून पण उत्तम होऊ शकतं. प्रश्न हा आहे की तुम्ही तुमचं थॉट प्रोसेस काय आहे, तुमचा कॉन्टेंट काय आहे आणि तुम्ही त्याला कशा पद्धतीने डिलिव्हर करताय. आता त्यातल्या टेक्निकल गोष्टी मी पण आता एक्सप्लेन करू शकतो पण आजचा आपला तो टॉपिक नाहीये. त्याच्यावर एक वेगळा पूर्ण सेशनच भूषण सर किंवा आणखीन त्यातले कोणी तज्ज्ञ असतील ते घेणार आहेत. आणि या टेक्निकल गोष्टीला बऱ्याचशा वेळेला आपल्याला असं एक फार भाबडा समज असतो सगळ्यांनाच. म्हणजे टीचर्स आहेत तुम्हाला तर त्यातलं जास्त काय माहिती नाहीये. पण फोटोग्राफर जे 10-10, 20-20 वर्ष झालं फोटोग्राफी करतात ना त्यांना पण बऱ्याच वेळेला असं वाटत असतं की मला कॅमेऱ्यातल्या काहीतरी 4 सेटिंग समजल्या म्हणून माझी फोटोग्राफीचा दर्जा आणखीन खूप चांगला होईल. तर असं काही होत नाही. तर सगळ्यात म्हणजे तुम्ही माझ्याकडे फक्त 3 ते 4 दिवस या वर्कशॉपसाठी तुमच्या हातात जगाच्या पाठीवरचा कुठलाही कॅमेरा आला तर तुम्ही तो ऑपरेट करू शकाल. एनी कॅमेरा आणि एनी सेटिंग्स म्हणजे कुठलाही कॅमेरा तुम्हाला त्यातलं काही माहित नसेल तर मी लिहून देतो की तुम्ही फक्त 3 दिवस द्या. पण ते केल्यामुळं तुम्हाला फक्त हे समजणं फार गरजेचं आहे की काय की टाईप करायला आलं म्हणून तुम्ही लेखक नाही होत. सगळ्या डीटीपी ऑपरेटरला आता असं वाटायला लागलं की मी लेखक झालो. लेखक होणं ही फार वेगळी बाब आहे. डिरेक्शन करणं, टीचिंग करणं, त्यातून एक काहीतरी कॉन्टेंट डिलिव्हर करणं आणि ते डिलिव्हर करण्यासाठी मला या तांत्रिक बाबीची मदत घ्यावीच लागणार आहे. त्यात काही ऑप्शनच नाही. आणि त्या तांत्रिक बाबीचा वापर करत असताना त्याला काही मर्यादा पण आहे. तर पहिल्यांदा आपलं फोकस जे आहे ते आपल्या कॉन्टेंटवर करणं, फ्रेम काय आहे, कलर्स काय आहेत, ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणं. आणि पुढच्या येणाऱ्या सेशन मध्ये मला वाटतं त्या गोष्टी क्लिअर होऊनच जातील. भूषण सर क्लिअर करूनच देतील. येस एक्झॅक्टली. म्हणजे जे पार्टिसिपंट्स आहे गायकवाड सर येते लक्षात नेमकं काय म्हणायचंय ते? हो सर, बिलकुल लक्षात आलंय. हा, मुळातच काय आहे की आपण काय थॉट प्रोसेस तयार करतोय, आपली संकल्पना काय, ती संकल्पना प्रत्यक्ष म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा मूड असेल किंवा ॲज अ तुम्ही टीचर आहे, टीचर तुम्ही कुठला कन्सेप्ट सांगताय त्यानुसार तुमचं बॅकग्राऊंड काय पाहिजे, त्यानुसार तुमचा ड्रेस कोड काय पाहिजे, त्यानुसार तुमच्या चेहऱ्यावरचा लाईट कसा पाहिजे, त्यानुसार तुम्ही कॅमेराचा अँगल कोणता लावणार हे आधी डिझाईन करावं लागेल. बाकी मोबाईलमध्ये जाऊन फक्त तुम्हाला बटन चालू करायचंय, ह्याच्या पलीकडे मोबाईलमध्ये काहीच नाहीये. जसं की आता तुम्ही गायकवाड सर तुमचा मला स्क्रीनवरती दिसतंय, तुमचा एवढा छान फोटो आहे, हसरा फोटो आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड बघा तुम्ही कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे. तर ते बॅकग्राऊंड तुमच्याकडे लक्ष जात नाही, पहिल्यांदा बॅकग्राऊंड कडे लक्ष जात आहे. जर मी थोडासा लांबून तो फोटो बघितला तर पहिल्यांदा बॅकग्राऊंड दिसतंय त्यामध्ये, ते ग्रेडियंटली सूर्यासारखं जे आज लक्षात आलंय ते माझ्या. तर एवढं छान फोटो आहे, ब्लेझर आणि सगळं छान आहे. पण त्याला तुम्ही थोडस डीप करून बघा, तुमच्या चेहऱ्यावर आपोआप लक्ष येईल. किंवा जसं आपण जयस्वाल सरांचा बघितलं की फोटो एडिटिंग मध्ये कदाचित तो फ्लॅट झालेला आहे. नमस्कार सर. सर एक प्रश्न होता. जसं आता परवालाच नुकताच जागतिक छायाचित्र दिवस झालेला आहे आणि आज आपण त्याच्यावरच बोलतोय. रंगरेषा, छाया आणि प्रकाश आणि आकार ह्या गोष्टींना फार महत्व आहे फोटोग्राफीमध्ये किंवा कलेमध्ये. तर एक बेसिक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण शूट करत असतो आपल्या समुद्राच्या किनाऱ्याला, समुद्र किनाऱ्यावर जे सूर्यप्रकाश पडलेले असतात ते फार म्हणजे फोकसली रिफ्लेक्ट होतात चेहऱ्यावर. तर तो चेहरा थोडा काळवंडलेला किंवा आकसलेला असतो. अशा वेळेस आपण काय करतो, व्हाईट बोर्ड किंवा ते रिफ्लेक्ट करायला वापरतो. म्हणजे बऱ्याच सिनेमांमध्ये पाहिलेलं आहे की व्हाईट बोर्ड वरून तो परावर्तित केला जातो. मग तसं आता उन्हाच्या वेळेस जर विद्यार्थ्यांचं एखादी शूट आहे तर विद्यार्थ्यांचे चेहरे काळवंटलेले येतात, डोळ्याखाली डार्क सर्कल दिसतात काळे पूर्ण. तर अशा वेळेस आपल्याला काय योजना करता येऊ शकते?
एक सगळ्यात पहिल्यांदा तर ना की राईट टाइम चूज करणं फार महत्वाचं आहे, की आपल्याकडे एक फार हे आहे की आपण दिवसभर शूट करू शकतो. तर आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता तुम्ही दिवसभर शूट करू शकता, कारण क्लाउडी आहे सगळं वातावरण. किंवा आणखीन म्हणजे आता श्रावण आहे पण श्रावण सुरू झालेला नाहीये, म्हणजे लाईटच्या हिशोबाने श्रावण सुरू झालं नाही, सगळंच थोडंसं लेट झालंय असं वाटतंय मला. आणि ते विभागावाईज वेगवेगळं असू शकेल. मी मुंबई आणि आसपासच्या परिसरात सांगतोय. तर आता श्रावणात बघा काय होतं की थोड्या वेळ म्हणजे ते ऊन पावसाचा जो खेळ सुरू असतो ना, तर त्यावेळेस तुम्ही कधीही शूट करा, क्लास शॉट्स होतील तुमच्या. आणि जे ते डार्क सर्कल किंवा रिफ्लेक्टर, तुम्हाला ते रिफ्लेक्टर यूज करू शकता तुम्ही. अगदी 400-500 रुपयाला रिफ्लेक्टर मिळतं. आणि ते नसलं तर सगळ्यात बेस्ट आहे थर्माकोल सीट. थर्माकोल सीट पकडा तुम्ही आणि थर्माकोल सीटनी तुम्हाला ते डार्क सर्कल आणि थर्माकोल सीट दिलं. थर्माकोल दे, एक कटर दे, एक रिफ्लेक्टर दे, तर त्यांनी तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि जसं की तुम्हाला तुम्ही सूर्यप्रकाश आणि याच्या नी जे तुम्ही बोलता ना की बीच वरती वगैरे शूट करणं, तर ते एवढं सोपं नाहीये गणित. लगान नावाचा सिनेमा तुम्ही पाहिलेला असेल, तर लगान नावाच्या सिनेमामध्ये शूट करण्यासाठी ती पूर्ण टीम सगळी तिकडे गेली आणि तिकडे शूट केल्यानंतर तिकडे जर तुम्ही बघितलं तर ते हट्स वगैरे सगळ्या तयार केलं, कारण त्या काळातला तो काळ दाखवायचा आहे. आणि त्यामध्ये फॉरेनचे बरेचसे कलाकार वगैरे पण तिकडे आहेत. तर ते हट्स तयार करणं, मग तिकडे टॉयलेट्स वगैरे त्यांना कमोड आणि हे त्या ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करणं, मग ते चुकून पण कुठून बाहेरून त्या गोष्टी दिसता कामा नये, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन घेऊन त्यांनी ते सगळं सेट तयार केला होता. भुजच्या जवळ त्यांनी तो सगळा सेट केला होता. आणि ते ज्यावेळेस तिकडे ऑन लोकेशन शूट करायला गेले आणि ज्यावेळेस वाईड शॉट लावायला लागले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की खाली जी जमीन आहे ती खूप रिफ्लेक्टिव्ह आहे आणि ती लाईट कंट्रोल करणं, त्या लेवलच्या लाईट्स यूज करून कंट्रोल करणं पण अवघड जात होतं. त्यांनी शेण आणायला लावलं आजूबाजूच्या गावातून आणि ते पूर्ण गाव जे आहेत ना, ते जे पूर्ण गावाचा सेट केला, तो पूर्ण गावाचा सेटच्या सेट अख्खा म्हणजे अख्खं गाव शेणानं सारवून घेतलं आणि मग नंतर शूट केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ते करणं तसं बघितलं तर एवढं सोपं पण नाहीये. आता जसं की फॉर एक्झाम्पल हे थर्माकोल सीट आहे आणि तुम्ही माझा चेहरा बघा, आता जर तुम्ही माझा चेहरा बघता तर चेहऱ्यावर इकडल्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर लाईट येते, पण इथे जर तुम्ही बघितलं तर आता शॅडो आहे, म्हणजे डोळ्याच्या खाली शॅडो येते किंवा इथे मानेच्या खाली शॅडो आहे माझ्या, किंवा जे तुम्ही बीचवर गेल्यानंतर हे करताय तेच सेम मी काय करतोय, हे आता थर्माकोल सीट जे आहे ना माझं, हे मी इकडे घेतोय, इथे घेतोय आणि आता बघा ही शॅडो जी आहे माझी गायब झाली. किंवा माझा चेहऱ्याला पण एक गोल दिसतोय, गोबरा दिसतोय, माझे गाल गोबरे दिसत आहेत. तर मग आता हे किती ठेवायचं हे मला डिसाईड करावं लागतं. हे जे मी काढलं शॅडो क्रिएट झाली, हे मी टाकलं शॅडो कमी झाली. जस्ट मी दाखवतोय तुम्हाला. हेच मी समजा आता ब्लॅक कलरचं घेतलं, कटर घेतलाय मी, ब्लॅक कलर घेतलाय, तर ब्लॅक कलरनं ती शॅडो आणखीन जास्त दिसायला लागली. आता एवढं अगदी जवळ घ्यायची गरज नसते, लांब घेतलं तरी ते दिसतं. मग ह्याला परत ट्रिक्स असतात काही, जसं की आता हे जे माझं दाखवलंय ते हे थर्माकोल सीटच आहे आणि थर्माकोल सीटला हे होल केलेलं आहे, कारण ह्याच्यातून लाईट म्हणजे समोरून द्यायची आहे मला लाईट, तर हे कॅमेऱ्यामध्ये जाऊ नये म्हणून हे आहे. यालाच मी काय केलंय, हे ब्लॅक कलर हे केलेलं आहे, ज्याच्यामुळे हे लाईट जाते आणि म्हणजे कॅमेऱ्यामध्ये लाईट जाऊ नये म्हणून हे केलेलं आहे. त्याच्याच बरोबर जर बघितलं तर आता हे खूप मोठं रिफ्लेक्टर आहे, ओपन नाही करत मी. हेच तुम्ही बघितलं माझ्या चेहऱ्यावर इथे शॅडो आहे आणि इकडे जर मी हे ठेवलं तर इथे बघा, आता ही जी माझी नॅचरल लाईट आहे ना, जी मेन लाईट आहे, एकच लाईट वापरलेली आहे मी इथे, ही लाईट पेक्षा हे रिफ्लेक्टर जास्त हार्श झालं. तर हे थोडंसं मला लांब पकडावं लागेल, त्याला ऍडजस्ट करून बघावं लागेल. थोडंसं दिखा ना, खोल ना, मग बस देखा रिफ्लेक्टर. इथे बघा तुम्ही, आता तुम्हाला रिफ्लेक्टर जरी दिसत नसेल तरी टेल डाऊन टेल अप करून दाखवा. हा, तुम्हाला लक्षात येते तो एक वेव क्रिएट होते. आणि आता बघा केसांवरती बघा इथे कसं होतंय, मूव करते रे लक्षात.
तर अशा काही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. आणि ह्याच्यामध्ये जर सिंपल पद्धतीनं आपण बघितलं तर थर्माकोल सीट वापरा, तुमचं सोल्युशन मिळून जाईल तुम्हाला. भल्या भल्या चांगल्या चांगल्या फिल्म्सला थर्माकोल सीट वापरतात. आता थर्माकोल सीट मिळणं थोडंसं बऱ्याच वेळेला अवघड झालंय, पण हे सगळ्यात सोपं एक तुमचं 25-30 रुपयामध्ये त्याचं सोल्युशन आहे, जुगाड आहे हा. आणि नाहीतर मग ते 400-500 रुपयाला तुम्हाला रिफ्लेक्टर्स मिळतात हवे तसे, ते रिफ्लेक्टर्स तुम्ही यूज करू शकता. सेम असं सर, बर्फाळ प्रदेशाचे पण ते लाईट आहेत ते तसेच रिफ्लेक्ट होतात चेहऱ्यावर. आवाज ब्रेक होतो सर तुमचा. आवाज ब्रेक होतोय सर तुमचा, आवाज break होतोय. हा, बर्फाळ प्रदेशात जर गेलो ना आपण, तर तिथे पण जर सूर्यप्रकाश त्या बर्फावर पडलेला असला तर चेहरा असा रिफ्लेक्ट होत असतो. मग तिथे आपण हे रिफ्लेक्टर वगैरे वापरू शकतो समजा, म्हणजे साध्या फोटोशूट साठी पण. आता ज्यावेळेस बर्फात वगैरे ज्यावेळेस आपण शूट करत असतो ना, त्यावेळेला तिकडे रिफ्लेक्टर नाही, तिकडे कटर यूज करावं लागतात ब्लॅक. कारण रिफ्लेक्शनच एवढं जास्त असतं ना, की तुम्ही जर बघितलं तर आपण बर्फामध्ये जर गेलो तर बर्फामध्ये गेल्यानंतर काय होतं की बऱ्याचशा वेळेला आपण जर तिकडे बघितलं तर लाईट एवढी जास्त असते की आपल्याला सनग्लासेस वापरावं, गॉगल वापरावा लागतो आपल्याला, है ना. आता तुम्ही कुठेही आणि तिथे वापरले जाणारे जे सनग्लासेस आहेत ते पण खूप वेगळ्या पद्धतीचे सनग्लासेस असतात की रिफ्लेक्शन एवढं जास्त असतं की ते डोळ्याला सहन होत नाही. त्यामुळे तिकडे आपल्याला रिफ्लेक्ट करण्याची फार गरज पडत नाही, उलट जास्त लाईट मिळते. एका साईडनं जर तुम्ही शूट करत असाल तर मग कदाचित तुम्हाला रिफ्लेक्टरची हे करू शकते. पण मी जेवढे बर्फामध्ये शूट केलेत ना त्यावेळेला लाईट कट करणं हे जास्त चॅलेंज असतं. मग कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला त्यासाठी समोर जसं आपण गॉगल लावतो तसं तुम्हाला ND फिल्टर असतं, न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर तुम्हाला यूज करावं लागतं, जेणेकरून जे लाईट आहे ते काही स्टॉप न कमी होतो, तो कमी करावा लागतो तुम्हाला, आणि मग तिकडे ते शूट करावं लागतं. आता तुम्ही माझा स्क्रीनवरचा पण जर फोटो बघितला तर तो त्या पद्धतीनेच तो शूट केलेला होता. थँक्यू सर. येस सर, येस, थँक्यू सर. भूषण सर, आपण आता थांबूयात. येस, आता थांबूयात. 9 वाजलेत. येस येस. मला काय की थोडंसं पॅकिंग करून आजच मुंबईत जायचं आणि मला सकाळी अहमदाबादचं हे आहे म्हणून. पाहिजे तर आपण आणखीन एखादा दिवस घ्यायचा असेल तर मी फक्त 2 दिवस माझं तिकडे गुजरात साईडला वर्कशॉप्स आहेत, तर ते संपून मग 2 दिवसानंतर मी परत आणखीन काही मदत लागली तर डेफिनेटली येऊ शकेल. चालतंय 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 सर, चालतंय. खूप छान सर, आपण कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जे काही साहित्यावर अडकून पडतो की मोबाईल कुठला वापरू, मोबाईलमध्ये काय सेटिंग करू, तर याच्यामध्ये अडकण्यापेक्षा आधी ते काहीतरी म्हण आहे बघा, ते हम आईना साफ करते बैठे, असं काय, म्हणजे प्रॉब्लेम एका गोष्टीमध्ये आपण दुसऱ्या आईना साफ करते रहे. हा. तर तसं आहे, मूळ आपल्याला काम करणं गरजेचं आहे आपल्या नेपथ्यावर. काल उमेश सरांनी पण त्या गोष्टी सांगितल्या की नेपथ्यावर काम करावं लागेल आपल्याला, आपल्या बॅकग्राऊंड्सवर काम करावं लागेल, आपल्याला लाइटिंगवर काम करावं लागेल, आपल्याला जे स्टुडंट्स आहेत आपले स्वतःचं ड्रेसिंग आहे यावर काम करावं लागेल, आणि त्यानंतर मग कॅमेरा वापरणं ही त्याच्या पुढची प्रोसेस आहे. तर सर्व पार्टिसिपंट्सला खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विकास सर आपले खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण एक एक्सप्लेन केल्या. सगळ्यात महत्त्वाचा तो जो येलो, मला सुद्धा ते आश्चर्यकारक वाटलं की ती, मला आधी वाटायचं की तो येलो जी पट्टी आहे ती एका बाजूला डार्क आहे एका बाजूला लाईट आहे, पण जेव्हा तुम्ही दाखवलं की नाही, मागच्या बॅकग्राऊंडमुळे ते इल्युजन क्रिएट होतंय ते, तर ते अप्रतिम होतं. म्हणजे आज पाहण्याचा दृष्टिकोनच आपला जो आहे तो बदलला. प्रत्येक फोटो पाहताना इथून पुढे आता वेगळ्या अँगलनी पाहिलं जाईल, प्रत्येक व्हिडिओतला शॉट पाहताना वेगळ्या अँगलनी पाहिलं जाईल. निश्चितच पार्टिसिपंट्सला विनंती की त्यांनी ग्रुपवर शेअर करा कसं वाटलं ते, आणि या सेशनचं जे रेकॉर्डिंग आहे ते आपल्याला उद्या सकाळी ग्रुपवर मिळून जाईल. खूप खूप धन्यवाद. खूप थँक्यू व्हेरी मच.